ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायेत्स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर, समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, भगवंताच्या कृपेने मुद्गल पुराणाच्या 8 खंडांचा विचार जो वेगळ्या अर्थाने मांडला, त्यातल्या अंतिम पुष्पावर आपण येऊन पोहोचलो. 8व्या खंडामध्ये भगवान धूम्रवर्णांचं चरित्रवर्णन केलेलं आहे आणि अहंकारासुराच्या विनाशासाठी हा अवतार झाला, याचा काल आपण कथाभाग पाहिला. इथपर्यंत येऊन पोहोचायचं आहे, अहंकाराचा विनाश करायचा आहे. त्या अहंकाराच्या विनाशासाठी भगवान धूम्रवर्ण प्रकट होत असतात, धूम्रवर्ण अवतार होत असतो, याचंही विवेचन आपण पाहिलं. हे सगळे 8 अवतार समजून घ्यायचे आणि हे 8 अवतार समजून घेणे, याच प्रक्रियेला ज्ञान असं म्हटलं, याच प्रक्रियेला स्वानंद योग असं म्हटलं. उद्या योगगीतेवर आपण विवेचन करू, त्यावेळी आणखीन त्याचे काही पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असं हे ज्ञान झाल्यानंतर जी केल्या जाते तिला भक्ती असं म्हणतात. आपल्याकडे सामान्यतः असं लोक विनाकारण म्हणतात, आपल्याला जशी जमेल तशी, जशी जमेल तेव्हा, ज्या पद्धतीने जमेल तशी भक्ती करू. शास्त्र सांगता असं नाही. शास्त्राने भक्ती शब्द वापरला, अगदी जगद्गुरू आद्यशंकराचार्य महाराजसुद्धा भक्ती शब्द वापरतात. वास्तविक त्यांच्या तत्त्वज्ञानात भक्ती बसत नाही, कारण तत्त्वज्ञानाचं स्वरूपच अद्वैत आहे आणि भक्तीचं सूत्र सामान्य सूत्रानुसार द्वैताचं आहे. जोपर्यंत मी आणि माझा भगवान अशा 2 गोष्टी असत नाही, तोपर्यंत भक्ती, साधना, उपासना ही कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. पण तरीही आचार्य भक्तीचं वर्णन करतात. अर्थात त्यांनी भक्तीचे 2 वेगवेगळ्या पद्धतीने विचार केले. भक्तीचं एक त्यांनी स्वतःचीच व्याख्या दिलेली आहे, जी इतर वेळा भक्त वापरतील की नाही हा प्रश्न आहे. पण विवेक चूडामणी नावाच्या दिव्य ग्रंथामध्ये जगद्गुरू आद्यशंकराचार्य महाराज भक्तीचं वर्णन करताना सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. सगळ्या मोक्षाला कारणीभूत असणारे जे काही साधनं आहेत, त्या सगळ्या साधनामध्ये भक्ती हे सगळ्यात सुंदर साधन आहे. पण भक्तीची व्याख्या करताना ते पुढच्या ओळीत म्हणतात, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वतःच्या रूपाचं अनुसंधान, स्वस्वरूपाचं जे अनुसंधान, त्याला भक्ती असं म्हणतात. याचा अर्थ फुलं वाहणे, पानं वाहणे, उदबत्त्या लावणे, आरत्या करणे, अष्टकं म्हणणे, याला आचार्य भक्तीच म्हणायला तयार नाही आहेत. मग हे सगळं काय? त्याचं उत्तर, ही सगळी उपासना, ही सगळी साधना. मग भक्ती कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आपण हे जे 8 समजून घेतोय, या 8च्या पद्धतीने धूम्रवर्ण अवस्थेपर्यंत जाणे आणि अहंकाराचा विलय करणे, यालाच भक्ती म्हणतात. हीच भक्ती. का? कारण त्यामध्ये तो भक्त निर्माण होतो. आणि भक्त शब्दाचं शास्त्राने दिलेलं वर्णन आहे, जो भगवंतापासून विभक्त नसतो तो भक्त. मी वेगळा आणि भक्त भगवान वेगळा असं जर वाटत असेल तर त्याला भक्तीच म्हणत नाही, कारण ते 2 झाले आणि जिथं 2 असतात तिथं द्वैत आहे, जिथं द्वैत आहे तिथं आनंद असूच शकत नाही. हा शास्त्राने दिलेला एकमेव सिद्धांत आहे. म्हटल्यानंतर भक्त व्हायचं आहे. भक्त व्हायचं याचा अर्थ मी भगवत रूपाशी एकरूप होणे. नाही निदान एकरूप झालो तर निदान एकसंघ होत राहणे, त्याच्याशी सतत जुळलेलं असणे. म्हणून अलीकडच्या तुमच्या माझ्यासाठी करण्यासारख्या अवस्थेला फार सुंदर शब्द शास्त्राने वापरला, अनुसंधान.
का नाही होणार एकदम एकरूपता पुढची गोष्ट आहे. कारण मुक्तीचे सुद्धा 4 प्रकार सांगितले. अगदी स्वानंदात गेल्यानंतर सुद्धा ताबडतोब गणेश रूप होतं असं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मुक्ती सांगितल्या. त्यात सलोक मुक्ती सांगितली, भगवंताच्या लोकात जाऊन राहणे, स्वरूप मुक्ती सांगितली. जसं भगवंताचं रूप आहे तसं त्या भक्तांना रूप प्राप्त होतं. सायुज्य मुक्ती सांगितली. पुढचे टप्पे आपल्याला सांगितले. तो वेगळा विषय. इथं आपल्याला भक्ती या जीवनामध्ये या देहात राहून करताना काय करायची त्याचं उत्तर आहे ज्ञानाच्या पातळीवर एक एक मुद्दा समजून घ्यायचा. समजून घेताना हे समजून घ्यायचं की मला अहंकाराला स्थान नाही. कारण अहंकार त्याला होतो जो काहीतरी करतो आणि मी काही करतच नाही. जे काही करतोय ते एकदा माझा मोरया करतोय म्हटल्यानंतर अहंकार नाही. बरं, हे जे सूत्र आहे हे उगीच मोठमोठे शाब्दिक खेळस म्हणून सांगतोय अशातला भाग नाही. व्यवस्थित समजून घ्या. एकदा सगळ्या गोष्टी मोरया करतोय म्हटलं की मग त्या आनंद मिळण्याचा माध्यम होऊन जातात. कसं? कारण आता त्याचं दुःख मला व्हायचं कारण नाही. जर मोर्याच करतोय ते बिघडलं ती मोर्याची लीला, व्यवस्थित झालं ती मोर्याची लीला, त्याचा बंध मला लागत नाही. कर्तृत्वाच्या पुढचा स्वाभाविक शब्द असतो भोक्तृत्व. एखादी कृती मी केली की त्याचे फळं मला मिळणार आहेत. कायम लक्षात ठेवा, कुठल्याही शास्त्रांनी कर्म सोडायला सांगितलेले नाहीत. त्यांनी सोडायला काय सांगितलं त्याचं उत्तर आहे कर्म फल सोडा. आपण नेमकं उलटं करतो. फळ डोक्यात पक्क असतं आणि कर्म मात्र सुटलेले असतात. भक्तीचं सूत्र, जीवनाचं सूत्र, साधनेचं उपासनेचं हे सूत्र समजून घेतलं पाहिजे. साधना कर्म सोडायला सांगत नाही आहे, साधना कर्मानंतर फळ सोडायला सांगत आहे. आणि म्हणून प्रत्येक अध्याय वाचल्यानंतरचं वाक्य काय? श्री गणेशार्पणमस्तु. हे मी भगवंताला अर्पण केलं आणि जी गोष्ट अर्पण केली ती तुमची नसते. एकदा माझी नाही म्हटलं की मला त्याचं वाईट वाटायची कारण नाही. साधा हिशोब आहे. प्रवासाकरता आपण निघतो, थोड्या वेळपुरती एखादी गाडी आपण ठरवतो, तेवढ्या वेळपुरतं एकमेकाला म्हणतो की नाही माझी गाडी आहे, नाही का, मी त्या गाडीत आहे, ही माझी गाडी आहे. समजा एखाद्या स्टॉपवर थांबले आणि 2-4 लोक बाकीचे भेटले, तू कुठल्या गाडीत आहे? हे काय माझी गाडी इथंच आहे. आपण त्या गाडीला माझी गाडी म्हणून मोकळं होतो. पण गंमत पा किती मजेदार आहे. जी जी गोष्ट माझी म्हटल्या जाते ती मी नसते की नाही. मजेदार स्वरूप समजून घ्या. ज्या ज्या गोष्टीला मी माझी म्हणतो, जसं समजा मी म्हणत असेल की हे घड्याळ माझं घड्याळ आहे, ही पेन माझी पेन आहे, हा चष्मा माझा चष्मा आहे, असे शब्द समजा मी वापरत असेल तर उद्या समजा हे घड्याळ फुटलं तर मी संपलो का? त्याचं उत्तर आहे नाही. घड्याळ फुटलं म्हणजे काही मी संपलो नाही. कारण हे माझं घड्याळ आहे या वाक्यातच मी त्या घड्याळापेक्षा वेगळा आहे. मी या पेनपेक्षा वेगळा आहे, मी या चष्म्यापेक्षा वेगळा आहे. इतकं व्यवस्थित कळलं. याच्यात कळायला काही कठीण नव्हतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. घड्याळ फुटलं ते बिघडत नाही, दुसरं आपल्याला सहज घेता येतं. चष्मा फुटला तर आपण दुसरा घेऊ शकतो, पंचायत नाही. पण एवढं पक्क झालं की चष्मा आणि घड्याळ जेव्हा मी माझं म्हणतो तेव्हा चष्मा म्हणजे मी नाही, घड्याळ म्हणजे मी नाही. इतकं तर्काने व्यवस्थित बसलं. आता मग पुढचा प्रश्न, हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, हे माझे डोळे आहेत, हे माझे कान आहेत, हा माझा देह आहे. फुटला तर किती रडायचं, तुटलं तर किती रडायचं. चष्मा फुटल्यावर रडत नाही, आपण दुसरा घेतो. डोळे गेल्यानंतर जितकं रडतो याचा अर्थ आपण डोळ्यापाशीच अडकलेलो आहे. काही तर चष्म्यातच अडकलेले असतात, त्यांना चष्मा फुटला तरी रडू येतं, नाही का? ठीक आहे, चष्मा फुटल्या, चष्मा माझा नाही हे जसं कळलं तसा हात माझा नाही, पाय माझा नाही, देह माझा आहे असं मी जेव्हा म्हणतो याचा अर्थ देह म्हणजे मी नाही. माझ्या मनात आलं असं वाक्य वापरता की नाही? याचा अर्थ सांगता तुम्ही एका वेगळ्या अर्थाने की मी म्हणजे मन नाही. माझ्या डोक्यात असा विचार आला याचा अर्थ बुद्धी म्हणजे मी नाही. कारण माझ्या डोक्यात जर विचार आला असेल तर याचा अर्थ डोकं माझं आहे. आणि आत्ता सांगितलं त्या पद्धतीने जे माझं आहे ते म्हणजे मी नाही. या वाक्याचा अर्थ मन म्हणजे मी नाही हे आपण खरं तर बोलतो, कळत नाही हा प्रश्न आहे. आपली अडचण नेमकी येच आहे. आपल्याला सगळं माहिती आहे, पण ते माहिती असताना अडचण पुढची आहे, आपल्याला नेमकं काय माहिती आहे हेच आपल्याला माहीत नाही आहे. माहिती सगळं आहे,
पण ते माहिती आहे हेच माहीत नाही का, कारण ते नुसतंच शब्दांनी येतं, आतून येणं हा जो प्रकार आहे. अरे जर घड्याळ माझं म्हटल्यानंतर घड्याळापेक्षा मी वेगळा आहे, तर माझा देह म्हटल्यानंतर मी देहापेक्षा वेगळा आहे, ही पुढची भूमिका यायला पाहिजे की नाही. मुद्गल वाचण्याच्या पूर्वी नव्हती मान्य, मुद्गल ऐकल्यावर तर यायला पाहिजे की नाही. याचा अर्थ या देहाच्या पलीकडे मी आहे. तुम्ही म्हणाले कशा करता सांगत बसता, त्याचं उत्तर आहे पुढचा हिशोब समजून घ्या. घड्याळाशिवाय मी सुखी राहू शकतो की नाही, पेनशिवाय मी सुखी राहू शकतो की नाही. मग या वाक्याचा पुढचा अर्थ आहे मी देहाशिवाय सुखी राहिलो पाहिजे की नाही. घड्याळ मोडलं तर लहान लेकरू रडत राहतं, त्याचं खेळणं तुटलं तर लहान लेकरू रडतं, आणि बाबा बोलता बोलता सहज वाक्य वापरतात, जाऊ दे तुटलं तर तुटलं आपण दुसरं घेऊ. तुम्ही आम्ही जेव्हा देहाकरता रडतो तेव्हा संतही असंच म्हणत असतील की नसतील, जाऊ दे तुटला तर तुटला दुसरा घेऊ. का, कारण घेणेवाला आतमधला जोपर्यंत तुटला नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. त्या गोरक्षनाथांच्या जीवनातला मजेदार प्रसंग आहे नाही का. भर्तृहरीनाथांचा विषय त्याच्यामध्ये येतो. महाराज भर्तृहरी राजे होते, राजवाड्यात राहत होते. गोरक्षनाथ फिरत फिरत तिथून निघाले. गोरक्षांनी पाहिलं राजा तर आपला दिसतोय, चुकून इकडे येऊन पोहोचलेला आहे, याला इथून काढलं पाहिजे, काय करायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या बाकीच्या गोष्टी केल्या. त्या करताना एक मजेदार गोष्ट केली, एक अत्यंत सुंदर पुरुषाचं रूप घेऊन तिथं गेले. बरं नुसते गेले नाही, जाताना आधी ते राजाकडे गेले, राजाला एक मोठं फळ दिलं आणि ते फळ देऊन राजाला सांगितलं, हे फळ जर तू भक्षण केलं तर तू आयुष्यात कधीही म्हातारा होणार नाही, तुला कुठल्याही प्रकारचे रोग होणार नाहीत. राजाने फळ तर आनंदाने घेतलं, पण राजाच्या डोक्यात पुढची कल्पना असते, म्हातारं न होणे आपण झालो एक वेळ तर चालतं, पण आपल्या सुखाचे साधनं म्हातारे नाही व्हावेत. राजाने घेतलं फळ राणीला दिलं, म्हणे ही तरुण राहिली तर जास्त चांगलं. राजाने फळ घेतलं राणीला दिलं, म्हणे राणीला तरुण राहिली पाहिजे. राजाने फळ राणीला दिलं तर राणीच्या समोर गोरक्षनाथ एका कमालीच्या सुंदर पुरुषाच्या वेशात गेले, आणि नुसते गेले नाही, आपल्या संमोहन विद्येचा तिच्यावर परिणाम केला. तिने ते फळ उचललं आणि गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथ तिथून पुढचा प्रकार करतात. ते तिथून उठले आणि गावातल्या एका वेश्येकडे गेले. त्यांनी ते फळ उचलून त्या वेश्येला दिलं, म्हणे हे खाल्लं तर तू आयुष्यात कधी हे होणार नाहीस, कधी म्हातारी होणार नाही, तुला कुठले रोग होणार नाही. वेश्या म्हणते माझ्यासारखे घाणेरडे कामं करणारी करायचे काय अमर होऊन, त्याच्यापेक्षा राजा झाला तर बरा. तिने राजाला आणून दिलं. राजाच्या डोक्यात दिवा लागला, मी जिच्यावर प्रेम करतो ती माझ्यावर करत नाही, ती कोणावर तरी दुसऱ्यावर प्रेम करते. ती ज्याच्यावर प्रेम करते तो त्या वेश्येवर प्रेम करतो, आणि ती वेश्या माझ्यावर प्रेम करते. चाललंय काय नेमकं, किती क्रॉस कनेक्शन आहेत जगामध्ये. आणि त्यांनी शब्द वापरले, धिक्तामच तमच मदनमच इमामच मामच. सगळ्यांना धिक्कार असो. ह्या सगळा खेळ ज्या मदनाच्या भरोशावर चालतो त्याला धिक्कार असो. वाईट वाटलं खूप, पण तरी शेवटी एकदम जात नाही, तेवढ्यापुरता झटका बसला. काही दिवसानंतर पुढचा प्रकार झाला. त्या पुढच्या प्रकारामध्ये राणी पद्मिनी त्यांची पत्नी ती मेली. राजाला इतकं दुःख झालं की राजा कित्येक दिवस त्या स्मशानात त्या पद्मिनीच्या चितेच्या शेजारी बसून रडत होता. कित्येक दिवस रडत आहे, राज्यकारभार सोडून दिलेला आहे. गोरक्षनाथ पुन्हा येऊन पोहोचले. त्यांनी त्याचं ते रडणं पाहिलं आणि एक अजब लीला केली. एक माठ घेतला, मडकं ज्याला म्हणतो, ते मडकं घेतलं, त्या मडक्यावर सुंदर डोळे बिळे काढले, त्या मडक्याला वरून साडी वगैरे नेसवली. ते मडकं डोक्यावर घ्यायचं, कधी कमरेवर घ्यायचं, कधी खांद्यावर घ्यायचं, नाचत 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 त्याच्यासमोर आले आणि धक्का लागला असं दाखवलं, आणि ते मडकं पडलं की फुटलं. ते मडकं फुटलं आणि मग जोरात तिथं गोरक्षनाथ रडायला लागले. राजाला तेवढ्या याच्यात हसू आलं, स्वतःच्या दुःखात त्याचं हे रडणं पाहून हसू आलं. राजा म्हणतो काय झालं रडायला, म्हणे मेरी बाटी, बाटी म्हणजे मडकं, जोरात रडताय, मेरी बाटी हाय मेरी बाटी ऐसी अब नहीं मिलेगी. आणि जे रडतोय राजा एवढ्या याच्यात हसतोय. अरे म्हणे मडक्यासारखं मडकं गेलं तर गेलं, असे 50 येतील. गोरक्षांनी हळूच विचारलं मग तू का रडतोय. अरे म्हणे माझी बायको मेली. म्हणे मग काय हरकत आहे, पुन्हा 50 येतील की. हे म्हणाले अरे असं काय करतो, ती पद्मिनी होती. म्हणे त्यात काय फरक पडतो, म्हणून तर मी रडतोय, कारण माझंही मडकं काय सामान्य होतं का. राजा म्हणाला अरे असं नाही, असे मडके हजारो येतात, मी तुला आणून देतो. टाळी वाजवली, तिकडून 4 सेवक धावत आले. म्हणे आणा रे याचं मडकं. जसं होतं तसे 50 मडके समोर आणून ठेवले. गोरक्षनाथांनी कोणता मंत्र म्हटला माहीत नाही, राजाला 50 पद्मिनी दिसायला लागल्या.
ते नाथ आहेत, ते काही करू शकतात. त्यांनी मंत्र काय म्हटला माहीत नाही, राजाला 50 पद्मिनी दिसायला लागल्या. आणि मग राजाला कळलं ज्याला आपण सुंदर पद्मिनी म्हणत होतो तेही शेवटी एक मडकच होतं. पद्मिनीपर्यंत बोललं ठीक आहे, आपलं काय, हेही शेवटी एक मडकच आहे, कधी ना कधीतरी फुटणारच आहे. समोर एक जण कोणीतरी धरून चालायच्या आत हे मडकं फुटणारं आहे हे ज्याला कळतं त्याला अहंकार जाण्याची शक्यता निर्माण होते. होणारच आहे हे ठरलेला प्रकार, केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणारच आहे एकदा म्हटल्यानंतर. अर्थात हे सगळं सांगत असताना परवा सांगितलं तसं देह नष्ट होणारच आहे या वाक्याचा नकारात्मक अर्थ चुकूनही वापरायचा नाही. रडत बसाय करता हे तत्त्वज्ञान सांगत नाही आहे की काय बाबा सगळंच तर नश्वर आहे, सगळंच तर नष्ट होणार आहे. नाही, ते समजून घ्यायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. जसं रांगोळीचं सांगितलं होतं तसं की रांगोळी मोडायचीच असते पण आनंदाने काढायची असते, तसा देह संपणार आहे हे समजून घ्यायचं आणि आनंदाने जीवन जगत राहायचं. हे जे सूत्र आहे त्या सूत्राला अहंकार नाशाचं सूत्र म्हणतात. मग ते करण्याकरता जे काही वापरलं जातं त्याला भक्ती असं म्हणतात. पहिल्यांदा हे संपणार हे समजून घेणे हे झालं ज्ञान. आणि मग याच्या माध्यमातून मोरया काहीतरी कार्य करून घेतोय हे समजून कार्य करत राहणे याला म्हणतात भक्ती. आणि मग ते वाक्य होतं यद यत कर्म करो मी तत्तदाखिलम ढोंढे तवाराधनम. कारण आता माहिती आहे हे माझं नाही आहे, हे एकदा माझं नाही म्हटल्यानंतर आता मी यांचा उपयोग काय करील. त्याचा उपयोग आहे मोरयाच्या चिंतनाकरता, मोरयाच्या कार्याकरता, मोरयाच्या प्रचाराकरता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मोरयाच्या माध्यमातून स्वतः आनंदी होण्याकरता आता या देहाचा उपयोग करायचा आहे. आणि कायम लक्षात ठेवा, कोणती गोष्ट आपली नाही म्हटलं की वापरण्याची मजा काही वेगळीच असते. तुमची एखादी गोष्ट आहे म्हटलं की वापरताना फार पंचायत राहते. कारण अगदी साधी तेलाची बाटली हो, बाकीचं जाऊ द्या, डोक्याला लावायचं तेल, स्वतःची बाटली असती तर वापरताना किती विचार करून वापरतो की नाही. एक नाही एक थेंब गळला नाही पाहिजे, इकडं तिकडं पडलं नाही पाहिजे. दुसऱ्याची असली तर बेफिकीर वापरली तरी चालते, कारण आनंदच घ्यायचा आहे. बाटली काही झालं तरी चालतं, बरं ते फुटली तरी रडायची गरज वाटत नाही. तसं एकदा हे बाटली मोरयाची आहे म्हटली का त्याचं जे व्हायचं ते होईल, मी आनंदात तेल लावून मोकळा होतो, मला काय फरक पडतोय. हे करता आलं पाहिजे. बोलायला खूप सोपं आहे, ऐकायला त्याच्याहून सोपं आहे, करता आलं पाहिजे. पण आता शेवटचा दिवस आहे तर कठीणच सांगेन ना, आता कसं सोपं सांगून चालेल आहे का. शेवटचा हिशोब आहे तर आपल्याला कठीणातलं कठीण कळलं पाहिजे. पण हे आपलं ध्येय आहे, नाही जमणार, एका दिवसात जमणार नाही, 2 दिवसात जमणारी गोष्ट नाही आहे. ऐकल्याबरोबर परिणाम होणे इतकी सुंदर सोय नाही आहे. नारदांनी मुद्गलांनी सांगून पटकन नाही होत. स्वानंद पुंडचं काय घेऊन बसले, सहजासहजी होणार नाही आहे. पण हे ध्येय आहे हे तर कळलं पाहिजे. रचना माझी अशी झाली पाहिजे की हा देह माझा नाही आहे, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, त्यांनी त्याची कामं करायचेच आहेत. तो देह थांबायचा नाही आहे. पण तुझे रूप चित्ती राहू, मुखी तुझे नाम. पुढचा हिशोब फार महत्त्वाचा सांगितला आहे. आणि म्हणून असं जेव्हा ज्ञान होतं की हा देह माझा नाही, हा प्रपंचाचा आहे, हा ज्याचा त्याला वापरायचा आहे, हे ज्ञान झाल्यानंतर जी केल्या जाते तिला भक्ती असं म्हणतात. आणि त्या भक्तीला मग काही लागत नाही. कारण आपल्याला महापूजा करायची असली तर नाना प्रकारच्या गोष्टी लागतात. ज्या दिवशी भृशुंडींना पूजा करायची असते काहीच लागत नाही, त्यांना कशाची गरज नसते. ते फक्त गजानन 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 करतात. कारण आता ज्ञानोत्तरा भक्ती आहे. मी काही त्याला देणार आहे हेही शक्य नाही आहे आणि मी त्याची काही पूजा करतो हेही शक्य नाही आहे. अशी जी अवस्था, त्या अवस्थेत उरतं काय, त्याचं उत्तर आहे एकच गोष्ट. आणि म्हणून सगळ्या मुद्गलात शेवटच्या दिवशी शेवटच्या प्रवचनात चिंतनात आपल्याला काय सांगणार, त्याचं उत्तर आहे गणेश नाम महात्म्य. संपला विषय. जेवढं काय 8 खंडात ऐकलं त्या 8 खंडाचा निचोड काय, मोरयाचं नाव घ्या, बस संपलो. एवढंच सांगायचं आहे. ते का घ्या याच्याकरता सगळे टप्पे करत करत आलो. इतक्या सगळ्यांचे कथा सांगितल्या, पण सगळ्या कथांमधून शेवटी हाती काय लागायचं आहे, मोरयाचं नाव घेत राहावं एवढंच हाती लागणार आहे. मग ते नाव किती महत्त्वाचं आहे याच्यावरचं सगळं चिंतन करणारा विषय 8व्या खंडामध्ये पुढचा भाग येतो. मग काल आपण कथा सांगायला सुरुवात केली होती. बृहदश्व नावाचे ऋषी ते विभांडकांकडे जातात, ते जाजलींकडे जातात, जाजली लोमशांकडे जातात. त्यातले पुढचे
हे होतात, संवाद होतात. आणि मग त्यामध्ये त्या विभांडकांना प्रश्न विचारण्यात आला की आपण कथेचा आणखीन पुढचा भाग सांगा, मला नाम महात्म्य सांगा. त्यांनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली. म्हणजे नादकर नावाचा एक कोळी होता. त्यातलं वाक्य समजून घ्या. तो कोळी होता हे सांगताना मुद्दाम जात सांगायची काही गरज आहे का, वर्ण सांगायची काही गरज आहे का? त्याचं उत्तर आहे इतर वेळा नाही. पण इथं मुद्दाम सांगताना त्याच्यामागची एक भूमिका असते विशिष्ट. कोणती? कोळ्याचं काम काय? त्याचं उत्तर आहे मासोळ्या पकडून जगणे. कोळ्याचं काम आहे मासोळ्या पकडून जगणे. वाक्याचा अर्थ बाकीच्या जीवांचा विनाश करतच जगणे. किती भयानक आहे. म्हणजे त्याचं सहज कार्यसुद्धा पापाने युक्त आहे, कारण त्यातून कुठल्या ना कुठल्या तरी जीवांची हानी होणार आहे. बरं, काही त्या जीवांनी बिचाऱ्यांनी त्याचं केलं नाही. निष्कारण वैरी. भर्तृहरींनी त्या नीतिशतकात सांगितलं, काही लोक निष्कारण वैरी असतात. वास्तविक त्या हरणाने त्या पारध्याचं काय केलेलं असतं? काही केलेलं नसतं. मुकाट्याने आपलं गवत खाऊन ते हरण जगतं, पण पारधी त्याचा जीव घेतो. दुसरा हा सांगितला धीवर, कोळी. त्या कोळ्याचं त्या माशांनी काय वाईट केलं? काही वाईट केलं नाही. त्या आपल्या पाण्यात सुखाने जगतात, पण कोळी त्यांना मारतो. आणि तिसरा भर्तृहरी महाराज सांगतात दुष्ट. सज्जनांनी त्यांचं काय वाईट केलं? काही वाईट केलं नाही, पण त्यांना त्रास दिल्याशिवाय याला करमतच नाही. कोणाला तरी त्रास दिल्याशिवाय, कोणाला तरी पीडा दिल्याशिवाय न करमणे, यालाच दुष्टत्व म्हणतात. आणि दुसऱ्याच्या पीडेतून आनंद मिळवणे याच्यापेक्षा मोठी विकृती नाही आहे. इतरांना त्रास देऊन आनंद घेणे याच्यापेक्षा मोठी विकृती नाही आहे. आणि म्हणून आपले शास्त्रकार सांगतात, माणूस परवडला, साप परवडला, माणूस नाही परवडला. माणूस सापापेक्षा विषारी आहे. तुम्हाला कसं? बिलकुल आहे, लक्षात घ्या. साप तेव्हाच विषारी आहे. एक साधा हिशोब समजून घ्या. आमचा एक मित्र होता, येता पायरीवरून उतरत आला, येताना जोरात आला, त्याला काही दिसला नाही. जाताना त्याला साप दिसला. याचा अर्थ त्याच पायरीवर होता. येताना त्यांनी पाहिलं आणि जाताना त्याला दिसला. जोरात ओरडला, आणखीन 2-4 मित्र गोळा झाले आणि त्यांनी साप मारला. नाही का? मला येऊन त्यांनी गंभीरपणे सांगितलं, म्हणे विषारी होता. म्हटलं कोण? म्हणजे काय? म्हणे. म्हटलं कोण विषारी होता, तो का तू? म्हणजे काय म्हणायचं आहे? म्हणे. म्हटलं मला सांग, तो विषारी होता याची तुला गॅरंटी नाही. ते तू काही पाहिलं नाही, तू काही त्याचं विष चेक केलेलं नाही. बरं, समजा विषारी होता असं जरी गृहीत धरलं तरी तो स्वतःहून येऊन तुला चावणार नव्हता. समजा चावलाही असता तरी तुला न कळत झालं असतं तर पंचायत होती. आणि त्याच्या पलीकडे तुला कोणी दवाखान्यात नेलं नसतं, डॉक्टरी उपाय मिळाले नसते तर कदाचित तू मेला असता. एवढी सगळी प्रक्रिया आहे ना. समजा विषारी, एक तर बहुतेक वेळा साप विषारी नसतात, असलाही विषारी तरी एवढं सगळं झाल्यानंतर, तो याला चावल्यानंतर आणि त्याच्यानंतरही वैद्यकीय उपाय मिळाले नाही तर हा मरणार. यांनी फक्त साप पाहिला आणि साप मेला. जास्त विषारी कोण? याची नुसती दृष्टी त्याच्यावर पडली आणि तरी तो साप मेला. माणूस जास्त भयानक आहे की नाही? दुसरी गोष्ट, साप ज्याला चावतो तेवढाच मरतो. माणसाच्या बाबतीत आणखीन भयानक प्रकार आहे. हा चावतो एकाच्या कानाला आणि मरतो दुसरा. साप माणसापेक्षा परवडला, सापापेक्षा माणूस विषारी आहे, भयानक आहे, क्रूर असलेली वृत्ती आहे. साप विनाकारण चावत नाही. त्याच्यावर काहीतरी संकट आलं तर आत्मरक्षा म्हणून तो कदाचित चावेल. माणूस विनाकारण नुकसान करतो. आणि अनेक जण तर त्याच्याच चिंतन करत राहतात. म्हणजे ती स्पृहयाळू आणि श्रद्धाळू नावाच्या 2 माणसांची कथा शास्त्रकारांनी दिली. दोघेही जण तपश्चर्येला बसले. तपश्चर्येला बसलेला प्रत्येक माणूस चांगलाच असतो असं समजायच्या भानगडीत पडू नका. साधूसारखा दिसला म्हणजे साधूच असतो असं समजू नका. रावणही साधूच्याच वेशात येत असतो. सांभाळून राहायचं असतं. कुठल्याही माणसाच्या किती जवळ जायचं कळलं पाहिजे. उगी दिसला बरा की लागलं मागं असं नाही चालत. अध्यात्माच्या क्षेत्रात किमान, बाकीच्या क्षेत्रात काय चालतं तो विषय नाही आहे. दिसण्यावर जाऊ नका. साधूचा नुसता असण्याचा विषय नाही. दोघंही तपश्चर्येला बसले. एक श्रद्धाळूच होता, चांगला श्रद्धेने तपश्चर्येला बसला. दुसऱ्याचं नाव स्पृहयालू, स्पृहा करणे.
स्पर्धा करणे, समोरच्याची जेलसी मनामध्ये असलेला मत्सरासुराचा पहिला हिशोब भगवान प्रकट झाले. प्रकट झालेल्या भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हा दोघांनाही मी वर द्यायला आलो आहे, दोघांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे, फक्त अट माझी एकच, पहिल्यानी एकानीच मागायचं कोणीतरी, आणि पहिला जे काय मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला मिळेल. याच्या इतकी बेकार अवस्था नसते माणसाला. आपल्याला नाही मिळालं तर चालेल, पण दुसऱ्याला जास्त मिळालं म्हटलं की त्याचं सुख मातीत जातं. बाकीच्यांना जास्त नाही मिळालं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं जे मागायचं ते मागा, कोणीतरी एकाने मागा, आणि कोणीतरी एकाने मागितल्यावर दुसऱ्याला दुप्पट मिळेल. याने हात पटकन वरती केला, चिंतन करत बसलाच होता. श्रद्धाळू बिचारा हात शांत होता. तो म्हणाला भगवंता तुझं दर्शन झालं, पुरेसं आहे, मला काही नको. पण याच्या डोक्यात मात्र पक्क होतं आणि याने हात वर करून मागावं काय, म्हणे तू माझा एक डोळा फोडून टाक. काय भयानक आहे, तू माझा एक डोळा फोडून टाक. वाक्याचा अर्थ त्याचे दोन फुटतील. माणसं किती क्रूर असू शकतात. वेळ पडली तर माझा एक गेला तरी चालेल, पण त्याचे दोन्ही मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आणि याला स्पर्धा म्हटल्या जातं, याला चिंतन म्हटलं जातं. आणि असं चिंतन आपण रोज पाहतोय, नाही पाहत आहे? मैं तेरी जिंदगी बर्बाद कर दूंगी, मैं तुझे जिंदगी से मिटा दूंगी, मी तुझ्या आयुष्यातून तुला मातीत घालील, तुझा धंदा चौपट केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे त्या गटातले आहेत. मला सांगा, तिथून उचलून त्यांना नामस्मरणापर्यंत आणायचं आहे. मुद्गलाचं काम केवढं कठीण आहे. एका अधिकाने काही होणार नाही. शेकडो अधिक आले पाहिजेत आणि शेकडो पुराणं प्रवचनं झाले पाहिजे. माझं म्हणणं नुसतं ऐकून उपयोग नाही, ते अंगात आलं पाहिजे. त्या नामस्मरणाचा विषय आपल्याला सांगायचा विषय येतो. नादकर नावाचा कोळी होता, त्याच्यावरून मी आपल्याला सांगायला सुरुवात केली, कारण तो विनाकारण पाप करत होता. कथेतला दुसराही भाग सांगितला. ह्या सगळ्या कथा आपल्यासाठी समजून घ्यायच्या आहेत. तो विनाकारण पाप करत होता. निदान आपण बरे आहोत ना? पापी आपण नक्की आहोत. कोणी उगीच पुण्यवान असण्याची भानगडीत पडू नका. उगीच घोषणा करू नका माझ्यासारखा पुण्यवान कोणी नाही. उलट कदाचित शक्यता त्याच्याच सुधारण्याची आहे ज्याला कळेल की मी पापी आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी कंठशोष करू करू सांगितलं की माझ्यासारखा पापी नाहीच कोणी. पण ते पण फार महत्त्वाचं आहे. जगामध्ये पापी सगळे आहेत. वेळ पडली तर संतही स्वतःला पापी म्हणतात, पण ते पुढचं सांगतात नाही का, असा जरी चांडाळ परम नष्ट दुष्ट खळ, तथापि तुझं विण तळमळ कोणा असेना. ते सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की भगवंता आता मी तुझ्या पायाशी आलेलो आहे. आणि हे पायाशी येणं इतकं सुंदर आहे, कारण एकदा का त्याच्या पायाशी येऊन पोचलं की सगळे पापं जातात. किती आहेत त्याचा विचार करायची गरज नाही, कितीही असले तरी जातात. तुम्ही म्हणाल भगवंताचं नाव एवढूसं, माझे पाप अनंत जन्माचे, काही काळजी करू नका. फार सुंदर दृष्टांत संतांनी देऊन ठेवला. गवताच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी एक काडीपेटी पुरेशी असते. त्या एका काडीपेटीतली एक काडी पुरेशी असते. सगळ्या राशीच्या राशी जळून मोकळ्या होऊ शकतात. तसे माझे अनंत जन्माचे पाप सुद्धा तुझ्या एका नावाचा चटका लागला की नष्ट होणार आहेत. आणि एकदा की माझं नाव तुझं नाव माझ्या तोंडात बसलं की परीस आहे तो. आणि एकदा तो परीस लागला की अंकुशधारी महाराज म्हणतात, परीस लोहासी झगडता त्यासी लोह म्हणणे वृथा. एकदा त्या शरीराला स्पर्श झाला की आता ते परीस उरत नाही. आता त्या परसाचा स्पर्श झाला की लोखंड उरत नाही. त्या देहाचं सुद्धा सोनं होतं. आपल्याला आपल्या देहाचं सोनं करायचं आहे. देहाचं नसतं होत, त्या देहामध्ये असणाऱ्या वृत्तीचं सोनं करायचं आहे. आणि मग आपण पुढचा शब्द वापरतो, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. तुम्हाला मला सगळ्यांना आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. आणि तुम्हाला आम्हाला जर आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर परीसाला स्पर्श करण्याशिवाय पर्याय नाही. आणि परीस कुठं आहे त्याचं उत्तर आहे मुद्गल. या परीसाचा एकदा स्पर्श झाला की आयुष्याचं सोनं निश्चित होणार आहे. वारंवार तेच सांगतायत. हा नादकर नावाचा कोळी होता, त्याचा शब्दही मस्त वापरला आहे, नादकर. किती शब्दांना अर्थ आहे तो. तुम्ही म्हणाल की इतकं मगापासून सांगते, एक किती आहे ते सांगायचं मग गंमत तुम्हाला सांगतो. कोळी होता या शब्दालाही अर्थ नाद कर. नाद करत राहणे या वाक्याचा अर्थ काय? आवाज करत राहणे. पण आवाजामध्ये नादामध्ये पुन्हा फरक मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रत्येक शब्दाला वेगळ्या छटा आहेत, प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे. कोणता अर्थ? नाद शब्द कशाला वापरता? सगळे आवाजच. रव म्हणजे आवाज, ध्वनी म्हणजे आवाज, घोष म्हणजे आवाज, नाद म्हणजे आवाज.
सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ आहे. पायांचा येतो तो रव, पद रव. भैरव शब्द सांगताना सांगितला होता. पायांचा येतो तो पद रव. घंटीचा येतो तिला नाद म्हणतात. म्हणून घंटा नाद करावा शब्द आहे. पण नगाऱ्याचा असेल तर घोष. पण शब्द पण कशी मजेदार आहेत. नगाऱ्याचा होतो तो घोष. आता घोष शब्दाचाही अर्थ आवाजच आहे आणि रव शब्दाचाही अर्थ आवाजच आहे. म्हणून मी जर समजा असं वाक्य वापरलं की ती सुंदरी चालत चालत आली, तिच्या पदघोषाने असं म्हणतं दणाणलं, तर चालेल का? नाही चालणार आहे. पद रवच असला पाहिजे. घंटा नादच आहे. का घंटा नाद त्यातला महत्त्वाचा आहे? त्याचं उत्तर आहे, घंटा नादामध्ये दोन गोष्टी एकत्र येणार आहे. किती वेळा आल्या? त्याचं उत्तर आहे 1 सेकंद. पण घंटा वाजते किती सेकंद? त्याचं उत्तर आहे कमीत कमी 5 ते 6 सेकंद. पहा संबंध समजून घ्या. घंटा आपटली 1 सेकंदाचं. 2 पदार्थ एकत्र आले किती सेकंद? मधला लोलक आणि घंटेचा जो बाकीचा बाहेरचा भाग आहे, एकत्र किती सेकंद आले? 1 सेकंद. पण घंटा वाजते किती सेकंद? त्याचं उत्तर आहे जितकी मोठी तितकी जास्त वेळ. छोटीशी असेल तर 1 सेकंदाला वाजली, 2 सेकंदात संपून जाईल. मोठी घंटा असू द्या, टन वाजलं की कितीतरी चालत राहणार आहे. तो जो नंतर चालतो त्याला नाद म्हणतात. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात नाद भरलेला आहे. घटना एखाद्या सेकंदापुरती होते आणि आपण चालवत तिला आयुष्यभर राहतो, त्याला नाद असं म्हणतात. सुखाची असो की दुःखाची घटना 1 सेकंद घडून गेली, पण आयुष्यभर तिला वाजवत राहणे, ते पुढचं जे वाजवणे आहे ना, केव्हा असं झालं होतं, तेव्हा असं झालं होतं, ते नंतर वाजवत राहणे, त्याला नाद म्हणतात. म्हणून आपण सगळे कोण आहोत? नाद कर. काय करतो? त्याचं उत्तर आहे कोळी आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं मासे मारले? त्याचं उत्तर आहे प्रत्यक्ष मासे नाही मारले, पण समोरच्याच्या मनामध्ये जे काय जीवनरूपी तत्व आहे, त्याची जी काय तडफड तुमच्यामुळे झाली, त्या सगळ्याला मासे मारणं असंच म्हणतात. नाही आहे? कारण समोरच्याच्या जीवनात कालवा कालव करणे, आणि जीवन शब्दाचा अर्थ आहे पाणी. त्या जीवनामध्ये असणारं मन, तुम्ही जेव्हा समोरच्याला बोलता तेव्हा समोरच्याच्या मनाची जी तडफड होते, ती तडफड करणे, त्या मनाला होणाऱ्या वेदना, यालाच कोळी म्हणतात. कारण तसाच तो बाहेर काढतो त्या माशांना. ते मासे तडफड करतात की नाही? मासे पाण्याच्या बाहेर तो काढतो आणि मासे तडफड जसे करतो, तसं आपण समोरच्याच्या मनाची तडफड करतो. याच्यावरून आपल्यालाच कोळी म्हटलं आहे. कथा आपल्या आहेत हे व्यवस्थित प्रत्येक रोज समजून घ्यायचं आहे. तो नादकर नावाचा कोळी होता. तो रस्त्याने जात होता, त्याला एक ब्राह्मण भेटला. तो ब्राह्मण तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करणाऱ्या ब्राह्मणाकडे त्यांनी पाहिलं आणि त्याला विचारलं. ते पाहिल्यानंतर याला वाईट वाटलं की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठली तपश्चर्या केली नाही, माझं सगळं आयुष्य वाईट गेलं, सगळं आयुष्य माझं वाया गेलं. असं संतांकडे पाहून निदान वाटणे, इथून तर सुरुवात झाली पाहिजे. इतकं तर निदान झालं पाहिजे की माझं सगळं आजपर्यंतचं आयुष्य वाया गेलं. अर्थात पुन्हा सांगितलं तसं आजपर्यंतचं वाया गेलं याचं रडत बसण्याकरता पुन्हा घंटानाद नका करू, नाही तर तेच वाजवत बसाल पुढं. आता काय सगळं वाया गेलं, आता काय सगळं वाया गेलं, उरलंच काय? अरे उरलं काय नाही, जे उरलंय तेवढ्याचाही वापर करता येतो हे सांगाय करता सांगितलं. नाही तर आता काय जमत नाही बाबा, जाऊ दे, गेलं वाया, आता पुढच्या वेळा पाहू, अशा करता नाही सांगितलं. त्यातला पुढचं आणि काही गरज नाही, 7 दिवस पुरेसे आहेत ना. परीक्षितीने नाही सांगितलं का, मुक्त व्हायचं असेल तर 7 दिवस पुरेसे आहेत. दक्ष प्रजापती सांगतात 1 मुद्गलाचं पारायण पुरेसं आहे, गरज नाही आहे, फक्त ते व्यवस्थित स्वतःला लावून घेतलं तर. तो पुन्हा पुन्हा तोच विषय आपल्याला सांगायचा आहे. त्याला रस्त्यात एक ब्राह्मण तपश्चर्या करताना दिसले, त्याला वाईट वाटलं. वाईटच वाटायचं असेल तर निदान या सज्जनांच्या कृतीने वाईट वाटावं. आपल्याला दुर्जनांच्या वाटतं, समोरच्याचं घर पाहिलं आपल्याला वाईट वाटतं, समोरच्याची गाडी पाहिली आपल्याला वाईट वाटतं, समोरच्याचं पोरग बायको पाहिली आपल्याला वाईट वाटतं. या नश्वर गोष्टींनी जर वाईट वाटत असेल तर याचा अर्थ आणखीन नश्वरतेकडे तुम्ही जाणार आहात. वाईटच वाटायचं असेल तर संतांचं वाईट वाटावं, त्यांच्याकडे पाहून वाटावं की अरे असं मला कधी होता येईल, नाही का?
जीवनाचा आदर्श तर ठरलेला असला पाहिजे, कुठल्या मार्गावर जायचं हे तर कळलेलं असलं पाहिजे. ते कळण्याकरता कीर्तनं पुराणं प्रवचनं आहेत. त्या नादकरांनी त्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि त्याला विनंती केली, काय तपश्चर्या तुम्ही करता, काय व्रत तुम्ही करता. त्या ब्राह्मणाने विचार केला, याला कुठले व्रत सांगून उपयोग आहे, ज्याला काहीच माहीत नाही त्याला 10-20 गोष्टी सांगून काय फायदा असतो का. सांगायला काय, याच्यात शेकडो व्रत आहेत, नाही उल्लेख केला आपण मुद्दाम. कितीतरी प्रकारचे व्रत सांगितले, जन्मात करू शकत नाही इतके व्रत मुद्गलांनी देऊन ठेवले. तुम्हाला इतके का दिले, त्याचं उत्तर आहे ज्याला जे शक्य असेल त्यांनी ते करावं म्हणून दिले, नाही का. मग इतके सगळे कराल का, त्याचं उत्तर आहे नाही. ते जसं सांगितलं होतं, मेडिकल स्टोर्समध्ये हजारो औषधं असतात, प्रत्येक गेल्यावर घेत बसता का, नाही. स्टोअरमध्ये खूप आहे, मुद्गलात 50 गोष्टी दिलेल्या आहेत, 100 गोष्टी दिल्या आहेत, 1000 गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्या करणं शक्य आहे का, त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन पोचता, गेल्यानंतर तुम्हाला हजारो औषधं दिसतात, उचलत नाही. काय उचलतो, त्याचं उत्तर आहे डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिलेलं एक, तेवढं एकच औषध उचलायचं, घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. श्री गुरु आपल्याला एकच काहीतरी सांगतात, तेवढं घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. बाकीच्याचं काय, ते मेडिकल स्टोर्स ज्यांना लागतं ते बाकीचे पाहत बसतील. सगळे औषधं घ्यायच्या भानगडीत पडू नका, एक औषध निवडा. कोणतं, मुद्गलांनी शेवटी सांगितलं, बाकीचे सगळे औषधं फार फार तर रोग झाल्यावर दूर करणारे आहेत. तुम्हाला रोग दूर व्हायच्या आधीच, रोग होण्याच्याच आधी औषध देऊन ठेवलं. बाकीचे औषधं हे रोग झाल्यावर घ्यायचे असतात. काही औषधं आहेत जे घेतले तर रोग होतच नसतात. उदाहरणार्थ च्यवनप्राश, नाही का. कशावर औषध आहे, कशावरच औषध नाही. च्यवनप्राश कुठल्या रोगावरचं औषध नाही, पण एकाही औषधी दुकानात च्यवनप्राश मिळत नाही असं होत नाही. उलट तिथपासून किराणा दुकानापर्यंत सगळीकडे मिळतात. आणि मजेदार गोष्ट काय आहे, ते खाल्लं की औषधं घ्यायची गरज पडत नाही. काय मजेदार रचना आहे. ते औषध नाही, ते कुठल्याच रोगावरचं औषध नाही, पण ते व्यवस्थित घेतलं तर नंतर औषधं घ्यायचं काम पडत नाही. हा अख्खा च्यवनप्राशचा डबा आहे, नाही का. आणि च्यवनप्राश खराबही होत नाही. बाकीच्या औषधांना एक्सपायरी डेट असते, हे असं मजेदार आहे, याला एक्सपायरीच नाही आहे, नाही का. बाकी सगळ्या औषधांना एक्सपायरी आहे. हे एक्सपायरी डेट नसलेलं औषध एकदा हे घेतलं तर मग बाकीचे औषधं घ्यायची वेळ पडत नाही. नाही तर मग वेळेवर औषधं घ्यावे लागतात. त्यावेळी गुरूंच्या पायाशी जाऊन जे बसतो आणि आपले संकट जे सांगतो, समस्या सांगतो, त्याला औषधं घेणं असं म्हणतात. आणि हे औषधं घ्यायचे नसतील तर मुद्गलाचं पारायण करावं. हे च्यवनप्राश खाल्लं की माणूस टणटणीत राहतो, टकाटक राहतो. हे आमच्या डॉक्टरचा शब्द आहे. आमचे डॉक्टर एक मस्त शब्द वापरतात, कसा आहे, टकाटक. म्हटलं बिलकुल टकाटक माणूस असला पाहिजे. टकाटक राहायचं असेल तर हेच औषध आहे, दुसरं औषध नाही. ही रचना व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. त्यांनी सांगितलं याला सगळे उपाय सांगून उपयोग नाही, कारण याला काही माहीत नाही आहे, पूर्वसंस्कार नाही आहेत. म्हणजे सोपा उपाय तुला सांगतो, नामस्मरण कर, बस काही करू नको. तेवढं केलं तरी पुरेसं आहे, कारण त्याला कुठलेच नियम नाही आहेत. बाकी सगळ्या व्रतांची अडचण आहे. बाकी सगळ्या व्रतांना 50 प्रकारचे नियम आहेत. आणि त्या नियमांपैकी 2-4 जरी कमी केले तरी, आपण कार्तवीर्याची कथा वाचली आहे, 2-4 जरी नियम तुटले तर त्याचे फळं अंगहीन मिळत असतात. मग कुठलेच नियम नसलेलं व्रत कोणतं, त्याचं उत्तर आहे गजानन गजानन गजानन. याला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही, स्त्री पुरुषाचं बंधन नाही, पंडित मूर्खाचं बंधन नाही, राजा गरिबाचं बंधन नाही, आणि कुठल्याही प्रकारच्या जाती पंथ कशाचंच बंधन नाही. कोणालाही घेता येतं, केव्हाही घेता येतं. आणखीन काय सोय करून द्यायची, जेव्हा जेव्हा श्वास घ्याल तेव्हा तेव्हा गजानन 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 करा. मुक्तीचा हाच मार्ग. एवढंच मुद्गलांनी शेवटी सार रूपात आपल्यासमोर सांगितलं. पण कसं आहे, एवढं कळण्याकरता बाकीचं सगळं लागतं ना. तुम्ही म्हणाल मग एवढंच सांगायचं होतं, ते आधीचं कशाला सांगितलं. तेवढ्याचं उत्तर आहे, हे सगळं ऐकल्यावर हे पटतं, आधी कुठं पटतं. आधी काय सांगितलं नव्हतं का, आधी सगळं सांगितलं होतं. पण मत्सराचे ताप सांगितले, मग मदाचे, मग मोहाचे, लोभाचे, आणि हे सगळे त्रास सोडायचे असतील तर मग आता सांगितलं गजानन गजानन कर शेवटी. कारण तेव्हाच सांगितलेलं उपयोगाचं आहे, तेव्हाच सांगितलेलं कळत असतं. त्याचा हिशोब आपल्यासमोर सांगितला. मग म्हणतात आणखीन कथा सांगा. स्वाभाविक शौनकांनी सांगायला सुरुवात केली. सूत प्रश्न विचारला, सूतांनी पुढायला सांगायला सुरुवात केली. जरत्कारु नावाचे ऋषी होऊन गेले. या जरत्कारूंच्या पोटी आस्तिक नावाचे ऋषी झाले. हे आस्तिक कुठले आहेत माहिती आहे, त्याचं उत्तर त्यांनी सर्पसत्र केलं होतं.
जेव्हा परीक्षितीचा विषय आला, परीक्षितीला भागवत सांगितलं गेलं, परीक्षितीला तक्षक चावला, परीक्षिती मेला, परीक्षिती मेल्यानंतर परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, त्या जन्मेजयाने ठरवलं की माझ्या बापाला साप चावला, मी जगातले सगळे साप मारून टाकेन. यांनी सर्पसत्र नावाचा अजब यज्ञ सुरू केला. सगळे साप येऊन त्या यज्ञकुंडात पडतायत. कित्येक साप मेले, नाना प्रकारच्या सापांची हानी झाली. पण सगळं झाल्यानंतर तो म्हणतोय, अरे ज्याच्यामुळे झालं तो तर आलाच नाही आहे, तक्षक कुठे आहे? बाकीचे साप मेले काय न मेले काय? ज्यानी माझ्या बापाला चावा घेतला तो मला मारायचा आहे. ऋषींनी ध्यान लावलं. ऋषी सांगतात तक्षक इंद्राच्या आसनाखाली बसलेला आहे, नाही का. इंद्राने त्याला अभय दिलं. आणि भारताचं वैभव मला सांगू द्या. पहिल्या दिवशी मुद्गलाचं सांगितलं, आता समजून घ्या. राजा जन्मेजय आणि ब्राह्मणांना सांगितलं, संकल्प सोडा, इंद्राय तक्षकाय स्वाहा. इंद्रा सकट तक्षक येऊन पडला पाहिजे. इंद्राने सोडूनच दिला तक्षक, कारण भारताचे ऋषी आहेत. यांनी संकल्प केला की खरा होतो, याच्यावर इंद्राचा विश्वास होता. इंद्रा सकट तक्षक पडावा अशा प्रकारची हे केली. इंद्राने तक्षक सोडला. सोडलेला तक्षक एका मोठ्या शिळेवर येऊन धाडकन आपटला. ज्या शिळेवर तक्षक येऊन पडला त्याला पुढं तक्षकशिला म्हटलं गेलं. पुढं मधला क गायब झाला वर्णाच्या हिशोबात आणि तक्षशिला नावाचं गाव तयार झालं. त्या तक्षशिलेचा घडलेला कथानकाचा भाग आपल्याला येऊन पडतो. हे सगळं सर्पसत्र थांबवण्याकरता सर्पांनी प्रार्थना केली होती महर्षी आस्तिकांना. आस्तिक तिथे येऊन पोहोचले. त्यांनी जन्मेजयाला सांगितलं, तुझा बाप साप चावून नाही मेला, तुझा बाप मरायचा म्हणून मेला. पण मोठी गंमत आहे, लक्षात ठेवा. या जगातला प्रत्येक माणूस फक्त एकाच कारणाने मरतो, त्याचं उत्तर आहे त्याचा मृत्यू आला म्हणून. पण गंमत अशी आहे भगवान यमराजाची, यमराजा इतका तेल लावलेला पैलवान जगात कोणीही नाही. तेल लावलेला पैलवान जसा समोरच्याच्या हातात सापडत नसतो, त्याची जशी पकड सटकते, तशी यमराजाची पकड आहे. कोणालाही विचारा का मेला, हा म्हणतो हार्ट अटॅकनी मेला, तो म्हणतो जळून मेला, तो म्हणतो पाण्यात पडून मेला, अशानी गेला तशानी गेला, ताप येऊन गेला, धक्का बसून गेला, काय वाटेल ते कारण. पण मृत्यू आला म्हणून मेला असं म्हणत नाही. यमराज सापडतच नाही तावडीमध्ये. वास्तविक खरं कारण हेच आहे, फक्त मृत्यू आला म्हणून मेला, नाही तर पाण्यात पडला म्हणून मेला हे वाक्य खोटं आहे की नाही. पाण्यात काय कमी लोक पडतात का? कुठं मरतात? पाण्यात पडतो म्हणून माणूस मरत नाही, पोहता धड येत नाही म्हणून मरतो, नाही का. पोहता आलं तर कशाला मरेल माणूस? पाण्यात पडूनही मरत नाही. बरं पाण्यातही पडले आणि पोहताही न आलेले किती लोक वाचलेत? वाटेल तेवढे वाचतात. वाचायचं असलं तर बरोबर वाचतं आणि मरायचं असेल तर मरतो. पाण्यात पडला म्हणून नाही मेला, पण आपल्याला कारण लागतं पेपरमध्ये छापायला, म्हणून दुसऱ्या दिवशी बातमी येते पाण्यात पडला आणि मेला. पाण्यात पडून नाही मेला, मृत्यू आला होता म्हणून मेला. पण यमराज तसा आपल्यावर येऊ देत नाही. तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या आस्तिकांनी सांगितलं, अरे तुझ्या बापाचा मृत्यू आला होता म्हणून मेला, तक्षक हे निमित्त होतं, थांबव तू हे सगळं. आस्तिकांनी तो सगळा सर्पसत्र थांबवलं. पण तरी आस्तिक म्हणतात, माझ्या समोर इतके साप गेले, सगळ्या नागलोकाचा विच्छेद झालेला आहे, मला अतिशय दुःख होतं. त्या दुःखाला, सगळ्या विच्छेदाला कुठं ना कुठं तरी मी कारणीभूतही होतो. थांबवू शकलो नाही लवकर, या अर्थाने का होईना कारणीभूत होतो. म्हणून ते आपल्या पिताजींकडे जाऊन पोहोचले आणि त्यांनी महर्षी जरत्कारूंना विनंती केली, मी अत्यंत अशांत झालो आहे, काहीतरी मार्ग सांगा. हे सगळा विनाश मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, यातून काहीतरी मार्ग सांगा. विनाश पाहिल्यानंतर ज्याला आनंद होतो त्याला राक्षस म्हणतात. विनाश पाहिल्यानंतर ज्यांचं मन कळवळतं त्यांना संत म्हणतात. संताची रचना कळली पाहिजे. कायम लक्षात ठेवा, तुमच्या माझ्यापैकी कोणाच्याही जीवनात नसतील इतक्या समस्या संतांच्या जीवनात आहेत. कुठल्याही संताचं चरित्र वाचा, अगदी लहानातल्या लहान संतापासून गावाच्या पातळीवर झालेल्या संतांपासून ज्ञानोबा तुकोबनपर्यंत कोणाचंही चरित्र वाचा, तुमच्या जीवनात आयुष्यात येणार नाही एवढ्या समस्या त्यांच्या जीवनात होत्या की नव्हत्या? होत्या. पण यांच्या कुठल्याही साहित्यात नकाराचा एक शब्दही आलेला नाही, म्हणून ते संत आहेत. पण आपल्याला रडल्याशिवाय करमत नाही, ही आपली अडचण आहे. सगळ्या समस्या होत्या. साधं एक खापर चुकीचं, नाही का, काही किंमत नसलेलं ती मिळत नव्हतं माऊलींना, आणि तरी माऊली विश्वाचं कल्याण मागत होती.
आणि आपल्या घरातले अनेक भांडे वर्षानुवर्ष बाहेरही निघत नाहीत, कपाटातल्या कपाटातच पडलेले असतात. कित्येक साड्या वर्षातून तिची नंबर येत नाही, इतक्या भरलेल्या असतात, आणि तरी आपण रडत राहतो. खपरेल एक मिळत नव्हतं, एवढी माऊलीची अवस्था होती. पण तरी माऊली विश्वकल्याणाची प्रार्थना करते म्हणून तिला माऊली म्हटल्या जातं. भाव सगळे समजून घेतले पाहिजे. दुःखाच्या परिस्थितीमध्ये वागायचं कसं हे संतांकडून शिकावं, आणि आनंदाच्या परिस्थितीत जगायचं कसं हे भगवंताच्या अवताराकडून शिकावं. मजेदार शिकण्यासारख्या गोष्टी असतात. ती रचना आपल्याला सांगतायत, तू भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात कर. आस्तिकांनी आपल्या दुःखाकरताच विचारलं, आणि मग त्यांना महर्षी जरत्कारू सांगतात, मी कौंडिन्य महर्षींकडे गेलो होतो, त्या कौंडिन्यांनी मला हे सगळं समजावून सांगितलं. बरं, ते कौंडिन्य तरी स्वतःचे सांगतायत का? ते म्हणतायत नाही, मी नाही समजावून सांगितलं. हे कौंडिन्य ऋषी म्हणतात, एक दिवस मला अतिशय दुःख झालं म्हणून मी आणि सगळे ऋषी माझ्याकडे येऊन पोचले. त्या सगळ्या ऋषींनी मला विचारलं की नाना प्रकारचे व्रत अनुष्ठानं आम्ही करतो, पण आम्हाला खरा आनंद मिळत नाही. खरा आनंद मिळण्यासाठी काय करावं? कौंडिन्य म्हणतात, मलाही नेमकं उत्तर देता येत नाही, कारण मलाही खरा आनंद मिळालेला नाही. हे मान्य करतात त्यांना ऋषी म्हणतात, आणि हे न मान्य करता माझ्यासारखा आनंदी कोणी नाही ओरडत जे फिरतात त्यांना पंडित म्हणतात. पंडित व्हायच्या भानगडीत पडू नका, ऋषी व्हायची अवस्था आली पाहिजे. कौंडिन्य म्हणतात, मला काही कळलेलं नाही. मग मी त्या सगळ्यांना घेऊन ब्रह्मदेवांकडे गेलो. ब्रह्मदेवांना विचारलं, आम्हाला शेवटी कायम आनंदी व्हायचं असेल तर उपाय काय? भगवान ब्रह्मदेव म्हणतात, मलाही माहीत नाही. ते मलाही माहीत नाही हे वाक्य समजून घ्या. याचा अर्थ ब्रह्मदेव अज्ञानी आहेत असं नाही. ब्रह्मदेवसुद्धा कायम आनंदी नाहीत, कारण ब्रह्मदेवसुद्धा कायम नाहीत. नाही का, ते पुढचं सूत्र आहे ना, ब्रह्मदेव कायम नाहीत. ते म्हणतात, एक काम करू, माझे पिताश्री असणाऱ्या भगवान विष्णूंकडे जाऊ. भगवान ब्रह्मदेव त्या सगळ्यांना घेऊन विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू म्हणतात, थांबा, मलाही सांगता नाही नेमकं येणार, आपण शंकरांकडे जाऊ, कारण ते ज्ञानी आहेत. म्हणून ते सगळेजण मिळून शंकरांकडे गेले. भगवान शंकरांना विचारलं, जीवनात पूर्ण आनंदी व्हायचं असेल तर काय करावं? हे म्हणे, मी बरेच प्रयत्न करून पाहिले, सगळं नष्ट केलं, त्याचं भस्म लावून पाहिलं, पण तरी काही खरा आनंद मिळत नाही. कारण बाहेरच्या लोकांना मी भले वैरागी दिसत असेल तरी आतमध्ये मलाही एखाद्या वेळा मोहिनी दिसती की उडी मारावं वाटतेच. भगवान शंकर म्हणतायत, समजून घेण्यासारखी रचना आहे. ते म्हणतात, मलाही पूर्ण आनंद भेटला नाही. म्हणे मग उपाय काय? म्हणजे पूर्ण आनंद भेटायचा असेल तर उपाय एकच आहे, श्री गुरूंना शरण जावं लागतं, दुसरा मार्गच नाही. भगवान भृशुंडींनी त्यांना सांगितलं, म्हणे श्री गुरूंना शरण जाऊ. तोपर्यंत मधल्या याच्यात ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं. मग तो सगळा भृशुंडींना प्रश्न विचारण्यात आला. मधल्या काळात कौंडिन्यांना सांगण्यात आलं की तू जाऊन स्थावर क्षेत्राला तपश्चर्या कर. भगवान ब्रह्मदेव सांगतात, कारण माझं चित्त जेव्हा असं विचलित झालं होतं तेव्हा ते चित्त जिथे स्थिर झालं त्या क्षेत्राला मी स्थावर असं म्हटलं. त्या स्थावरला जाऊन पोचतो, कारण तिथे चित्ताला शांत करणार भेटतो, त्याचं नाव चिंतामणी असतं. त्या स्थावर क्षेत्राला सध्या आपण थेऊर असं म्हणतो. त्या थेऊरची कथा आपल्या समोर येते. मग भगवान भृशुंडींची कथा येते, आणि भगवान भृशुंडी त्यांना समजावून सांगतात, ग ला शक्ती असं म्हणतात, अ ला सूर्य असं म्हणतात, ण ला विष्णू असं म्हणतात, आणि त्यात जो अ असतो त्याला शंकर असं म्हणतात. या चारही गोष्टींनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा गण असा शब्द तयार होतो. वाक्याचा अर्थ विष्णू, शंकर, देवी, सूर्य हेच गण असतात. हे ज्यांचे गण, यांचा जो पती त्याला म्हणतात गणपती. या सगळ्यांचं पालन करणारं जे परमतत्व, त्या परमतत्वाला भगवान गणेश म्हणतात. त्या गणेशाचं पूजन तुम्ही करा. मस्त प्रश्न ऋषींनी विचारला. भृशुंडींनी शंकरांना सांगितलं, शंकरांनी विष्णूंना, विष्णूंनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवांनी कौंडिन्यांना, कौंडिन्यांनी सगळ्या ऋषींना. पुन्हा सगळं ते तत्त्वज्ञान खाली येऊन पोचलं. सगळ्या ऋषींनी ते ऐकलं. शौनकांनी सूतांकडून ऐकलं. पण शौनकांनी एक मस्त प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, आम्ही तुमच्याकडून ऐकतो, आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्रत, उपासना, नामस्मरण करतो, पण आम्हाला फळं मिळत नाहीत. शंकरांना मिळाले, तुम्ही सांगितलं, विष्णूंना मिळाले, ब्रह्मदेवांना मिळाले, आम्ही करत नाही का? आम्ही थेऊरला जाऊन येतो, पण आम्ही थेऊरला जाऊन आल्यानंतर आम्हाला कुठं फळं मिळतात? आमचं कुठं चित्त स्थिर होतं? नाही होत. का नाही होत?
त्याचं उत्तर आहे आपण थेऊर नावाच्या गावाला जाऊन आलो, थेऊर नावाच्या क्षेत्राला नाही. 2 मधला फरक आहे. गाव वेगळं, क्षेत्र वेगळं, मूर्ती वेगळी, मोरया वेगळा. आपण मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतो, मोरयाच्या नाही. ती म्हणाल म्हणजे काय? भगवान भृशुंडींनी समजावून सांगितलं, फळ न मिळण्याचे 3 कारणं असतात. त्यातलं पहिलं कारण असतं अविश्वास. अर्ध फळ तिथंच जातं. आपला विश्वासच नाही. कशावर? मोरया सजीव आहे याच्यावर, मोरया जिवंत आहे याच्यावर. आपण त्याच्या पायावर मस्तक ठेवलं की आपला उद्धार होणार आहे याच्यावरच आपला विश्वास नाही. म्हणून तर त्याच्या पायावर डोकं ठेवताना आपल्या उद्धाराच्या बाकी काही मार्ग जमतात का याचं चिंतन आपण करतो आणि त्यालाही तेच मागतो. कुठं विश्वास आहे? एका तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी नाही, ही परम अवस्था येणं ते म्हणतात विश्वास. म्हणे दुसरी गोष्ट कोणती? म्हणे दुसरी गोष्ट अभक्ती. विश्वासाने अर्ध पुण्य जातं, अभक्तीनी 1/4 जातं. अभक्ती याचा अर्थ त्याच्याशी जुळलेलोच नसतो, दाखवाय करता येतो. मी रोज मंदिरात जातो याची जाहिरात करता येतो. मंदिरात कुठं जातो? मंदिरात नाही जात. भगवंताकरता जातच नाही, भगवंताला भेटायला जात नाही, आणि गेला तरी भक्त म्हणून जात नाही. परवा पहिल्या दिवशीपासून आपण पाहतोय भिकारीच म्हणून जातो, भक्त म्हणून कुठं जातोय? म्हणून पहिली अडचण पहिल्यांदा अविश्वास. कारण अविश्वासच त्या भक्तीत, आपल्या जी भक्ती आहे म्हणून हे लाईनने उभे राहतात ना, या सगळ्या भक्तांमध्ये पहिला विषय काय आहे? अविश्वास. कारण येऊन नवस करतात, आणि नवस करता मी तुम्हाला सांगितलं नवसाचं मूळच अविश्वास आहे. कोणतं? माझं हे काम झालं तर तुला असं असं करील, झालं तर. याच्यामध्ये गॅरंटी नसणे, हे तुम्हीच अंडरलाईन केलं ना. मी तुझ्या पायाशी आलो, आता माझं हे काम होणार. हा विश्वास नाही पाहिजे का? गावामधल्या काही लोकांनी पर्जन्य सूक्ताचा अभिषेक ठरवला. मोरगावातला विषय बोलत नाही आहे, विनाकारण स्वतःला लावू नका, फक्त अर्थ समजून घ्या. गावामधल्या काही लोकांनी ठरवलं आज दिवसभर भगवान शंकराच्या मंदिरात बसायचं, रुद्राचा अभिषेक करायचा आणि सोबत पर्जन्य सूक्ताचे पाठ करून भगवंतावर अभिषेक करायचा. सगळे लोक सकाळी मंदिरात गोळा झाले. गावामधले फक्त 1 संत होते, तेवढे एकच छत्री घेऊन आले. बाकीचे छत्री न घेता आले होते. वाक्याचा अर्थ वापस येताना पाऊस पडेल की नाही याची गॅरंटी नव्हती. संतांनी फक्त ठरवलं होतं मी जर शंकराच्या मंदिरात जाणार आणि तिथं गेल्यानंतर पर्जन्य सूक्त म्हणणार तर पाऊस येणारच आहे, येताना मला छत्री लागल, म्हणून छत्री घेऊन येणे याला विश्वास म्हणतात. आपला आहे का? स्वतःचं स्वतःला विचारायचं, शेजार पाजारच्याला पाहायचं नाही. मी पहिल्या दिवशी सांगितलं याचे त्याचे पोस्टमनचे उद्योग करणं बंद करा. याला लावू त्याला लावू नाही, आपल्याला लावायचं आहे. माझा विश्वास आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. अर्ध तिथं गेलं, उरलेलं अर्ध दाखवाय पुरतं करतो तिथं गेलं, उरलेलं त्याच्यानंतरचं 1/4 जे आहे ते दंभात गेलो. मी इतकं केलं याचाच अहंकार, मेले पुरं गेलं, काही उरलं नाही. अर्ध अविश्वासात गेलं, अर्ध अभक्तीत गेलं, कारण त्याच्यावर विश्वास नव्हता, श्रद्धा नव्हती, त्यात गेलं. आणि उरलं सुरलं जे आहे ते मी इतकं करतो तरी असं का याच्यात गेलं, काहीच उरलं नाही. भगवान भृशुंडी समजावून सांगतायत, अरे एका बाजूला पूजनामध्ये पुण्य लागतं, पण दुसऱ्या बाजूला पूजनातच पाप लागतं, त्याचं काय? ते म्हणे पूजनात कसं काय पाप लागतं? म्हणे पूजन करता करता दुसऱ्या गोष्टीचं चिंतन डोक्यात येणे हेच पाप आहे. नाही आहे का? बसलो मोरयाच्या समोर आणि मागतोय संसार, याच्यापेक्षा मोठं काय पाप आहे? बसलो मोरयाच्या समोर आणि चिंतन घरचं चाललंय, याच्यापेक्षा काय मोठं पाप आहे? पण हे रोज करतोय की नाही? पुण्य छटाक भर गोळा करतो, पापाचे घडे भरतोय, काय मुद्गल करणार आहे? भृशुंडींनी आपल्याला सांगितलं पाप न करता पुण्य करता आलं पाहिजे, काही मागू नका. जायचंच असेल मोरयाच्या मंदिरात, धन्यवाद, बस संपलं. आणि धन्यवाद हे सगळ्यात शेवटी द्यायची गोष्ट असते. शेवटच्या याच्यात मुलगाला समोर आपल्याला तेच सांगणार आहे, धन्यवाद द्यायचा मोरयाला, दुसरं काही द्यायचं नाही आहे. न मागता तू जे दिलंय ते सांभाळणं होत नाही, आणखीन मागून करता काय?
भक्तीचं सूत्र आपल्याला भगवान महर्षी भृशुंडी समजावून सांगतायत. शांतपणे भगवंताला फक्त धन्यवाद द्यावेत. त्यानंतर सांगितलं संसार सुख दिसताना मोरयाला सोडून देतो आणि आपण त्या संसार सुखाच्या मागे लागतो, म्हणून आपल्याला हाती लागत नाही. प्रत्यवाय नसलेली उपासना असावी. प्रत्यवाय याचा अर्थ त्यातला पुढचा सूत्र सांगतायत. प्रत्यवाय याचा अर्थ काही गोष्टी करायच्या असतात, त्या नाही केल्या तर व्रताचे फळं मिळत नाही. उदाहरणार्थ कितीही चांगले व्रत करा, संध्या न करण्यावेळेला फळं काय मिळतील? काहीच नाही. कवच नाही म्हटलं तर मंत्राचे फळं नाही, कीलक नाही म्हटलं मंत्राचे फळ नाही, अर्गला नाही म्हटली मंत्राचे फळं नाही, न्यास नाही केले मंत्राचे फळं नाही, संकल्प व्यवस्थित नाही केला मंत्राचे फळं नाही, व्यवस्थित आचमन नाही झालं तरी मंत्राचे फळ नाही. किती ताप आहे! एक मंत्राचं फळ मिळवण्याकरता 50 गोष्टी आहेत आणि न्यास 84 प्रकारचे सांगितले. करता करता मरलो माणूस, कधी करत बसायचे? एवढ्या सगळ्या गोष्टी होत नाही. मग उपाय काय? हे सगळं नसलेला उपाय वापरायचा. गजानन गजानन गजानन. कशाला भानगडीत पडायचं? हे उरलेलं सगळं त्यांनी करत बसावं ज्यांना 2 पैशाच्या विद्या मिळवायच्यात. काल सांगितलं तसं मला काही मिळवायचं नाही, न मागता त्यांनी दिलंय तेवढंच वापरायचं आहे. सुखात राहायचं आहे. कायम लक्षात ठेवा, सुखी राहायचा एकच महामंत्र आहे, प्राप्त ही पर्याप्त है. दुसरा मंत्रच नाही आहे. जे मिळालं तेवढं पुरेसं आहे. याच्यात ज्याला जगता येईल त्याला संतांनी म्हटलं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे याचा अर्थ जशाला तसंच राहावं. प्रयत्न सोडावेत असं नाही म्हणत आहे, पण प्रयत्न केल्यानंतर जे मिळेल ते भगवंताच्या कृपेने मिळालंय. ते जे मिळालं ते मान्य करणे याला ठेविले अनंते तैसेची राहावे म्हटलंय. ठेविले अनंत याचा अर्थ एखाद्या कुठे जरी झोपडीत राहतं तर आयुष्य झोपडीतच काढा अशा अर्थ नाही आहे. नकारात्मक अर्थाने घेत जाऊ नका. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक भगवंताच्या कृपेने मिळालंय त्यात सुखाने राहता आलं पाहिजे आणि भगवंताचं नाव घेता आलं पाहिजे. मग सुखाचे साधनं वाढल्यावर परवापासून सांगतोय तसं जर नामस्मरण नाही वाढलं तर याचा अर्थ सुखाचे साधनं हे भगवंतानी आपल्याला त्याच्यापासून दूर करण्याकरता फेकलेले खेळणे आहेत. हे आपल्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. जेवढं जेवढं आयुष्यातलं सुख वाढतंय त्याच्या दुपटीने आपलं नामस्मरण वाढलं पाहिजे. हा हिशोब आपल्यासमोर भगवान महर्षी सांगतायत. मग त्यांना नाना प्रकारचे प्रश्न विचारले. त्या एकेका प्रश्नामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी की मोरयाला पुरुष का म्हणतात? ते म्हणतात इथं पुरुष शब्दाचा पुरुष आणि स्त्रीतला संबंध नाही आहे, तर मोरया हा आत्मस्वरूप आहे. देह असेपर्यंत देहामधला मोरया आत्मा आहे आणि आत्मा हा शब्द पुल्लिंगीच असतो. ती स्त्रीची आत्मी नसते, स्त्रीचाही जीवच असतो, तिची जीवी नसते. या दृष्टीने त्याला पुल्लिंगी शब्द वापरला, पुरुष किंवा स्त्री या अर्थाने नाही. मस्त एक शब्द वापरलाय, चतुर्थीला रिक्ता तिथी का म्हणतात? एवढी चांगली जर मोरयाची तिथी, एवढी चांगली मोरयाची पवित्र तिथी, तर त्या तिथीला रिक्ता का म्हणतात? त्यांनी फार सुंदर 2 उदाहरणं दिले. म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाला चतुर्थी वापरायची नसते. चांगल्या याचा अर्थ व्यवहारातल्या, ज्याला आपण चांगलं म्हणतो त्या व्यवहारातल्या कुठल्याही कामाला, लग्नाला चतुर्थी चालत नाही, गृहप्रवेशाला चतुर्थी चालत नाही, मौंजीला चतुर्थी चालत नाही. कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य करण्याकरता व्यवहारातलं मंगल कार्य ज्या अर्थाने म्हणतो त्याला चतुर्थी चालत नाही. गृहप्रवेशाला चतुर्थी चालत नाही. मी म्हणाल का? त्याचं उत्तर आहे ती उपासनेकरताची तिथी आहे, या बाकीच्या गोष्टी करायला नाही. आणि लग्न करताना तुम्ही जेवणं खाणं नाचणं गाणं करता याच्यासाठी चतुर्थी दिलेली नाही. चतुर्थी हे सगळं सोडून उपासना करण्याची तिथी आहे, म्हणून तिला रिक्ता म्हटलं. आणि भृशुंडी महाराजांनी एक मस्त सूत्र सांगून ठेवलं आहे, जे जे चतुर्थी करतील ते ते या जगातून मुक्त होणार. अशी चतुर्थी सगळ्यांना मुक्त करून या जगाला रिक्त करणारी तिथी असल्यामुळे तिला रिक्ता म्हणतात. काय मजेदार वर्णन आहे की चतुर्थी रिक्ता का? कारण चतुर्थी केली की मुक्त होणारच आहे. फक्त सांगितली होती तशी 4थ्या खंडातली, आपण करतो ती नाही. 2 मधला फरक 8वा व्यवस्थेत. चतुर्थीचं वर्णन आलं, कौंडिन्यांचं वर्णन आलं आणि शेवटी कौंडिन्यांनी विचारलं की नेमकी रचना काय? ते म्हणाले, कौंडिन्य म्हणाले मी अशी सगळं ज्ञान मिळवलं आणि सगळं ज्ञान मिळवल्यानंतर मी त्या स्थावर क्षेत्रात जाऊन शांतपणे राहिलो आणि तिथं राहून फक्त एकच काम करत होतो, मोरयाला दूर्वा वाहत होतो. काही बाकीचे उपचार करत नव्हते, फक्त दुर्वार्चन करत होते. तासन तास दुर्वार्चन करत होते. लक्षार्चन संपलं का दुसरं संपलं की तिसरं, एवढंच काम महर्षी कौंडिन्य करायचे. कळत नाही
बाकीच्यांचं जाऊ द्या, करणेवाल्या माणसाच्या स्वतःच्या घरातल्या बायकोला कळत नाही नवरा काय करतो. त्या आश्रया नावाच्या त्यांच्या पत्नीने विचारलं, काय एवढ्या दूरवर रोज मोर्याला वाहत राहता, किती वेळ त्याच्यात घालवता, 2 वाहिल्यात तर जमत नाही का? काय मजेदार वाक्य आहे ना. आपल्या घरात असतं की नाही? बरं घरातली जाऊ द्या, आपल्या मनात असतं की नाही? नाही तर घरच्यावर सांगून मोकळं होऊ नका. नाहीतरी काय मोर्याला 2 दुर्वा वाहिल्या तरी चालतात, असं 2 रुपये पगाराला म्हणता का 2 रुपये मिळाला तरी चालतं म्हणून? नाही म्हणत. तिथं तर जितका मिळेल तेवढा पाहिजे की नाही? मग मोर्याला दुर्वा जमतील तेवढ्या पाहिजे की नाही? पण तिथं नाही, तिथं 2 असल्या तरी भागतात. त्याला काय बिचाऱ्याला, तो बिचारा आणि तुम्ही श्रीमंत. पण आपण वापरून मोकळं होतो. जे नाही ते सगळं आपण त्याच्यावर हे करतो. आणि जाऊ दे दुर्वा असल्यात तरी. त्या शेवटी आश्रयाने विचारलं, काय एवढ्या दुर्वा वाहता? भगवान म्हणतात, हिला समजावून सांगून उपयोग नाही, कारण समजावून सांगून कुठं ऐकतात का? ऋषीची असली म्हणून काय झालं? ऋषींनी सांगितलं, चल जाऊ दे, उपाय केला पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाण ऋषींनी उचलल्या मूर्तीवरच्या 2 दुर्वा तिच्या हातात दिल्या आणि तिला सांगितलं, एक काम कर, थेट इंद्रलोकात जा. माझी तपश्चर्या तुला कामाला सांगतो. इंद्राला जाऊन म्हण, याच्या मापाचं सोनं दे. इंद्राकडे जाऊन पोचली. ऋषीपत्नी येऊन पोचली. म्हटल्यानंतर देवराज इंद्राने मोठं स्वागत केलं. म्हणे, बसा आईसाहेब, का आल्या? म्हणे, याच्या बापाचं सोनं मागितलं आहे. देवराज म्हणतात, हे कुबेराचा विषय आहे, मी तुम्हाला कुबेराकडे पाठवतो. कुबेराकडे पाठवण्यात आलं. कुबेराने छोटासा तराजू घेतला. आता दुर्वाचं वजन किती नाही का? 2 दुर्वा ठेवले, इकडं तराजू टाकलं, तराजू खालीच दुर्वेचा, वर सरकेच ना. आणखीन टाकलं, तराजू मोठा केला, मोठा करत नेला. अख्खी कुबेराची संपत्ती बसवली. सगळे देव बोलावले. सगळ्या देवांनी त्यांची स्वर्गातली सगळी संपत्ती ओतली. तरी 2 दुर्वा काही वर यायला तयार नाही. सगळे देव मुक्काट्याने वापस आले. कौंडिन्यांच्या आश्रमात कौंडिन्यांचे पाय धरले. म्हणे, तुम्हाला देण्या इतकं सोनं आमच्याजवळ नाही. कौंडिन्य म्हणतात, मला कुठं सोनं पाहिजे, करू काय त्याचं? मला सोनं नाही पाहिजे, मला बायकोला सांगायचं होतं दुर्वा किती महत्त्वाचे आहेत. ब्रह्मांडाचं सोनं एका बाजूला आणि 2 दुर्वा एका बाजूला, हे आतून पटणे, याला विश्वास म्हणतात. माझ्या मोरयाची केलेली पूजा, सोन्याचं कौतुक त्याला नाही आहे, तो सिद्धिपती आहे. तुम्ही काय देणार? दुर्वा व्हायच्या आहेत. आणि दुर्वा याचा अर्थ, दुर्वांचं महत्त्व सांगितलं होतं. दुर्वा व्हायच्या याचा अर्थ जंगलामधल्या काहीतरी गवताच्या काड्या काढून आणायच्या आणि त्या निवडून व्हायच्या नाही. दुःखान वारयती सा दुर्वा, ती 21 वृत्तीची जोडी एकत्र करून मोर्याच्या चरणी समर्पित करणे, याला दुर्वा म्हणतात. तसं दुर्वार्चन करावं आणि मग मोरयाचं नाव घेत बसावं. कुठलं तरी नाव निवडावं, त्या नावाचं चिंतन करावं. कोणतं नाव घ्यायचं? शास्त्राने अनेक प्रकारचे दिले. मोर्याची आवडती संख्या 21 म्हणून 21 नावाचा विषय आपल्यासमोर सांगितला. शास्त्राने सांगितलं आहे, जेव्हा केव्हा प्रवचन करायचं असतं तेव्हा मूळ ग्रंथातलं काही ना काहीतरी वाचल्या जावं. मूळ ग्रंथावर चिंतन असावं. आपण ग्रंथाशीच संबंधित बोलतोय, पण ग्रंथाशी संबंधित बोललो, ग्रंथ कुठं बोललो? मग आता ग्रंथ बोलला पाहिजे म्हणून एक स्तोत्र मुद्दाम आपल्यासमोर मुद्गलातलं घेऊ, ज्याचं प्रत्यक्ष वाचन करू आणि ज्याच्यावर चिंतन करू. सगळ्यात सुंदर स्तोत्र पार या 8व्या खंडाच्या शेवटी आलं, त्याला गणेश हृदय स्तोत्र म्हटलं. काय सुंदर नाव आहे हो. जणू काही मोरयाचं हृदय आपल्यासमोर मोरयाच उलगडून दाखवतोय, मोरयाचा एक भक्त दाखवतोय. भगवान शंकर ते सांगणार आहेत नाही का? भगवान शंकर सांगणार आहेत. कोणाला सांगणार आहेत? देवी गंगेला सांगणार आहेत. काय मस्त जोडी आहे. देवी गंगेला सांगणार का? कारण ती परम पावनी. हे कोण? जगद्गुरू. सगळ्या विश्वाचं दिव्य ज्ञान ज्यांच्याजवळ, ते भगवान शंकर सांगतायत. फक्त उपयोग कोणाला होईल? जे पवित्र असतील त्यांना नाही का, जे शुद्ध असतील त्यांना, जे प्रवाही असतील त्यांना. गंगा नावाच्या सरोवराला सांगितलेलं नाही, गंगा नावाच्या डबक्याला तर बिलकुल सांगितलेलं नाही. गंगा ती जी प्रवाहित असते, ज्याची वृत्ती जागी आहे आणि मोरयाच्या दिशेने जाण्याकरता प्रवाहित आहे, त्याला उपयोग होणार आहे. मग नावं आपल्यासमोर सांगायला सुरुवात केली. गंगेनी प्रार्थना केली की भगवान मला काहीतरी मार्ग सांगा की ज्या मार्गाच्या माध्यमातून मी सुखी होऊ शकेल. भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर सांगतात, अस्य श्री गणेश हृदय स्तोत्र मंत्रस्य शंभू ऋषी
नानाछंदांसे गणेशो देवता गम इति बीजम ज्ञानात्मिका शक्ती नादः कीलकम गणपती प्रीत्यर्थम अभीष्टसिद्ध्यर्थे जपे विनियोग. माझं जे काही इष्टसिद्धी असेल, आणि इष्टसिद्धी कोणती? पहिल्या दिवशीपासून ऐकलेले 8 बाणातून जावेत, आणि आता मला मोरया शांतपणे मनात स्थिर व्हावा, एवढीच सिद्धी. बाकी काही मागायच्या भानगडीत पडू नका. उरलेलं मागितलं तर मिळतं की नाही? बिलकुल मिळतं. उरलेलं मागितलं ही मिळतं, पण लक्षात ठेवा 5 पैशाच्या चॉकलेट करता 2000ची नोट वापरायची नसते. तुमच्या खिशात जर 2000ची नोट असेल तर त्याच्यात 5 पैशाचं चॉकलेट येतं की नाही? बिलकुल येतं, पण त्याच्याकरता नोट देऊन टाकाल का? नाही. तसं मोरयाचं नाव व्यवहारातल्या सामान्य गोष्टीकरता वापरायचं नाही. त्याचं नाव फक्त एकाच गोष्टीसाठी, तुझ्या चरणाची भक्ती दे. मग कोणकोणते नावं भगवान शंकर तिला सांगायला सुरुवात करतात. पहिल्यांदा ध्यान सांगितलं. सिंधुराभम त्रिनेत्रम पृथुतजठरम रक्तवस्त्रावृतं तं पाशं चैवाकुशं वै रद अभयदं पाणिभिस्सन्दधानं सिद्ध्या बुद्ध्या प्रशिष्टं गजनवदनमहं चिन्तयेकदन्तं नानाभूषाभिरामं निज जन सुखदं नाभिशेषं गणेशं. असं भगवंताचं ध्यान करावं आणि मग पुढे 21 नावांचं चिंतन करावं. गणेशं एकदन्तं च चिंतामणी विनायकं धुंडिराजं मयूरेशं लंबोदर गजाननं हेरंबं वक्रतुंडंच ज्येष्ठराजं निजस्थितं आशापूरं तु वरदं विकटं धरणीधरं सिद्धिबुद्धिपतं वंदे ब्रह्मणस्पतिसंज्ञितं मांगल्येशं सर्वपूज्यं विघ्नानां नायकं परं 21 नामानी गणेशस्य महात्मनः. संपलं गणेश हृदय. एवढं स्तोत्र. खरं तर मूळ स्तोत्र हे 21 नावं सांगितले. हे 21 नावं आई जगदंबेला तिने सांगितले, गंगेला सांगितले. गंगा म्हणते नुसते नावं सांगितले, कळले कुठे? एक काम करा, त्यांचे अर्थ मला समजावून सांगा. शब्द कळून उपयोग नाही, अर्थ कळला पाहिजे. आणि मग भगवान शंकर नावांचा एक अर्थ सांगायला सुरुवात करतात. भगवान शंकरांनी पहिलं नाव होतं गणेश. पहा काय अर्थ सांगितला. गणेश हृदयाचा अर्थ सांगताना ते म्हणतात, गकार रूपम विविधम चराचरम नकारगम ब्रह्म तथा परात्परम तयोस्थिता तस्य गणः प्रकीर्तितः गणेशमेकं प्रणमाम्यहं परम. हे गकार रूप, हे सगळं जे चराचर विश्व आहे, या सगळ्या चराचर विश्वाला ग असं म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे असलेलं जे परब्रह्माचं स्वरूप त्याला नकार असं म्हणतात. हे दोन्ही जिथं एकत्र येतात त्याला गण असं शब्द म्हणतात. आणि हे सगळे ज्याचे गण आहेत त्या गणेशाला मी नमस्कार करतो. शंकरांच्या गणाच्या प्रमुखाचं वर्णन नाही. पार्वतीच्या कमळातून निघालेला आणि शंकरांनी आशीर्वाद दिलेला नाही. चराचर विश्व म्हणजे ग, आणि विश्वाच्या पलीकडे मनबुद्धीनी न कळणारं म्हणजे न. हेच गण. त्यांचा जो पती, त्यांना म्हटलं गणेश गणपती. दुसरा शब्द ते विचारतायत, दुसरं नाव आपल्यासमोर एकदंत. एकदंताची व्याख्या भगवान शंकर सांगतायत. माया स्वरूपम तु सदैक वाचकम दंतःपरो माईकरूपधारकः तय योगे तयोर एक रदम सुमानिनी धीस्थम नतोहम जनभक्तिलालसम. या मायेला स्वरूप या सगळ्या गोष्टीला एक असं म्हणत असतात. त्याच्यावर दंतपर, पर म्हणजे श्रेष्ठ. त्या मायेपेक्षा जो श्रेष्ठ, त्या माईक रूप असलेला म्हणजे माया चालक असलेला जो असतो त्याला हे सुमानिनी, हे गंगे, त्याला एकदंत म्हणत असतात. त्याला मी चिंतन करतो. कसा आहे तो? धीस्थम, माझ्या बुद्धीत पक्का बसलेला, तोंडात नाही. 2 मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. नाम घ्यायला सांगितलं, कुठून घ्यायचं ते पुन्हा महत्त्वाचं आहे. नाम घ्यायचं कुठून? आपण कुठून घेतो? त्याचं उत्तर आहे ओठातून. शास्त्राने कुठून सांगितलं? धीस्थम, बुद्धीतून. आपण फक्त ओठाने घेतो, याचा अर्थ पुटपुटतो, लोकांना ऐकू जाण्यासाठी घेतो. आतमधल्या आतमध्ये कुठं वाचतंय? तोंडाने चाललंय गजानन गजानन गजानन, डोक्याने चाललंय पगार नाही झाला, पगार नाही झाला, पगार नाही झाला. नामस्मरण झालं का? बाहेरच्या बाहेर चाललंय, नाही उपयोग. धीस्थम, बुद्धीत बसलेला, माझ्या चिंतनात बसलेला तो मोरया आहे. माझ्या चिंतनात त्याचं एकदंतत्व बसलंय, मी त्याचं चिंतन करतो. धीस्थम कसा आहे? जनभक्ती लालसम, लोकांच्या भक्तीची त्याला लालसा आहे. तो भक्तांची वाट पाहत बसलाय, भक्त येतच नाही आहेत. शंकर आपली रचना सांगतायत. पुढचं शब्द सांगतायत, चित्तप्रकाशम विविधेषु सत्स्थम लिप्तम न लेपादि विवर्जितम तम.
चित्ताला प्रकाश देणारा तो आहे. प्रत्येकाचं चित्त त्याच्या शक्तीवर चालतं, पण गंमत अशी आहे की त्या कशाचाही लेप त्याला लागत नाही. तुम्हाला असं कसं होईल? उदाहरण देतो म्हणजे समजेल. सूर्यप्रकाश होतो, सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्यप्रकाश कुठे कुठे पडतो? त्याचं उत्तर हे सगळ्याच गोष्टीवर पडतो. राजवाडासुद्धा सूर्यप्रकाशाने चमकतो, मंदिरसुद्धा सूर्यप्रकाशाने चमकतं, गटारसुद्धा सूर्यप्रकाशाने चमकतं. सूर्याचं प्रतिबिंब जसं मानस सरोवरात पडतं तसं सूर्याचं प्रतिबिंब गटारात सुद्धा पडतं. मानस सरोवरात प्रतिबिंब पडल्यामुळे सूर्य शुद्ध होत नाही आणि गटारात सूर्य पडल्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे सूर्याला डाग लागत नाही. तसं सगळ्यांचं चित्त त्याच्या ताकदीने चालतं, पण या चित्तात जे काय चालतं त्याचा डाग त्याला लागत नाही. म्हणून काय सुंदर रचना वापरली. चित्तप्रकाशम विविधेषु संस्थम. सगळ्यांच्या चित्तांमध्ये तो बसलेला आहे. लिप्तम न लेपादि विवर्जितम तम. पण त्याचे लेप त्याला लागत नाही, त्याची लिप्तता त्याच्यात येत नाही. भोगैर्विहीनम त्वथभोगकारकम. तो भोग न घेता भोग घेत राहतो. कुठलाही भोग मोर्या घेतोय का? त्याचं उत्तर आहे नाही. खाल्लं कोणी? तोंडानी. पाहिलं कोणी? डोळ्यांनी. ऐकलं कोणी? कानानी. वापरलं कोणाचे शब्द? बाहेरचे. आनंद कोणाला मिळाला? डोळ्याला की कानाला? जिभेला बरं वाटलं का पोटाला? किती मजेदार रचना आहे. आनंद मिळाला मनाला. बाहेर सगळेजण उपभोग घेताना दिसत आहेत, पण आतमध्ये मात्र एकटा तोच उपभोग घेतोय. पण तो उपभोग घेतोय हेही कळत नाही, कारण तो उपभोगामध्ये लिप्त नाही. म्हणून खाल्ल्यानंतर समजा लागलाच लेप तर कोणाला? त्याचं उत्तर आहे जिभेला. नाही का? चिकटपणा कोणाला? जिभेला. दाह कोणाचा? जिभेचा. त्याला ना दाह होतो ना चिकटपणा येतो. दोन्हीच्या पलीकडे तो असतो, म्हणून लेपादि वर्जित असतो. भोग न घेता भोग घेणारा. चिंतामणीं तम प्रणमामि नित्यम. त्या चिंतामणीला मी सतत प्रणाम करत असतो. मोरयाचं पुढचं चिंतामणी सुंदर नाव सांगितलं. कमी पडलं म्हणून मोरयाच्या पुढच्या नावावर भगवान शंकर जात आहेत. ते विनायक शब्द आपल्याला समजावून सांगतायत. विनायक शब्दाचा अर्थ सांगताना भगवान शंकर म्हणतात विनायकम नायक वर्जितम प्रिये. हे प्रिये, हे गंगे, मी तुला समजावून सांगतोय, त्याला विनायक म्हणतात कारण तो नायक वर्जित आहे. त्याला कोणीही नायक नाही, कारण नायक शब्दाचा अर्थ तुम्हाला आदेश देणारा. आणि तुम्हाला आदेश देणारा कोणीतरी आहे या वाक्याचे दोन अर्थ आहेत. तुम्हाला आदेश देणारा कोणीतरी आहे या वाक्याचा अर्थ तुम्ही पराधीन आहात, कारण दुसऱ्याच्या आदेशावर चालताय. आणि वाक्याचा पुढचा अर्थ इतका विचित्र आहे. जो जो पराधीन म्हणजे गुलाम असतो तो सुखी असूच शकत नाही. कारण गुलाम सुखी असण्याची पद्धतच नाही, कारण गुलामाला भेटत काहीच नाही. समजा त्यांनी कामं केले आणि ते कामं बिघडले तर त्याला फक्त मार किंवा शिक्षा भेटेल. पण काम समजा चांगलं झालं तर नाव कोणाचं? गुलामाचं होतच नसतं. गुलामाच्या नावाचे कुठं गेले? सैन्य सगळं लढतं, नाना प्रकारे त्रास सहन करतं, गोळ्या खातं, कित्येक सैनिक मरतात. जिंकतो कोण? त्याचं उत्तर आहे राजा. सैनिक कुठं जिंकतो? नायक ज्याच्यावर असतो त्याला सुख नाही. जिंकलं तरी नाही, हारलं तरी नाही. सैनिकाला फार फार मिळून काय मिळेल? त्याचं उत्तर आहे एखादं इन्क्रिमेंट, एखादा बिल्ला. लावत भले दाखवल सगळ्यांना बिल्ला, मला एवढा मोठा बिल्ला मिळाला. अरे पण विजयाचा फायदा तर राजाला भेटला, याला काय भेटलं? एक बिल्ला. तसा आपल्याला मध्ये मध्ये बिल्ले भेटतात, त्याला पद, पदवी, प्रतिष्ठा, सत्ता असं म्हणतात. हे बिल्ले लावायचे आणि फिरायचं, चांगलं दिसतं. बिल्ला लावलेला माणूस चांगला दिसतो. चांगला दिसून उपयोग नाही, फायदा सगळा मोरयाचा असतो. त्या मोरयाला नायक कोणी नाही. म्हणून तर सगळ्या देवतांचा हिशोब आपण पाहिला. सगळ्या देवता अडचणीत आल्या की ज्याचे पाय धरतात, पण जो आयुष्यात कधी कोणाचे पाय धरायचा विषयच येत नाही त्याला विनायक असं म्हणत असतात. कारण तिथे नायकपण निघून गेलेलं आहे. विनायकम नायक वर्जितम प्रिये. हे प्रिये, त्याला विनायक म्हणतात कारण तो नायक वर्जित आहे. आणि विशेषतो नायकम ईश्वराणाम. त्याच्यावर कोणी नायक नाही. हा एक अर्थाने विनायक, कारण वि शब्द निघून जाणे या अर्थाने वापरला जातो. जसं विदर्भ, त्याच्यामध्ये दर्भ नावाचं गवत जिथून निघून गेलं त्याला विदर्भ म्हणत होते. विभीषण शब्द सांगितलाय, ज्याच्यातून भीषणत्व निघून गेलं त्याला विभीषण म्हटलं. हा वि उपसर्गाचा एक प्रकार असतो. वि उपसर्गाचा दुसरा अर्थ असतो विशेष, महत्त्वाचं.
अत्यंत महत्त्वाचं. आणि मग तो विनायक आहे. एक अर्थ त्याच्यावर कोणी नायक नाही म्हणून त्याच्यातून नायकत्व बाकीच्यांचं निघून जातं म्हणून विनायक, आणि दुसऱ्या बाजूला तोच विशेषत्वानी सगळ्यांचा नायक आहे म्हणून विनायक. दोन्ही अर्थांनी ज्याला ज्याला अडचणी येतात ते सगळे मोरयाच्याच शेवटी पायाशी येतात, कारण विघ्नराज एकटा मोरया आहे म्हणून त्याला विनायक म्हणतात असं भगवान शंकर आपल्याला समजावून सांगतायत. पुढचा शब्द त्यांच्या समोर येतो ते आपल्याला विनायकचं पुढचं नाव सांगतायत धुंडीराज. कशा अवस्था सांगितली धुंडीराजाची? विनायकम नायक वर्जितम प्रिय. पुढचा श्लोक पूर्ण करतो. विनायकम नायक वर्जितम प्रिय विशेषतो नायकमीश्वराणाम निरंकुशम तम प्रणमामि सर्वदम सदात्मकम भावयुतेन चैतसः. कारण तो विनायक असल्यामुळे निरंकुश आहे, कुठल्याही प्रकारचा अंकुश त्याच्यावर नाही, आणि त्याच्यावर नाहीचं सोडून द्या, अंकुश त्याच्या हातात आहे म्हणून मोरयाचं नाव अंकुशधारी, अंकुश पाणी नाही का. अंकुश त्यांच्या हातात आहे कारण त्यांची सत्ता सगळ्यांवर चालते. अंकुश दिसायला लहान असला तरी भयानक असतो, कारण खाली हत्ती माजलेला असला तरी त्याच्या अंकुशाच्या रट्ट्यात चालतो. तसे सगळेच्या सगळे माजलेले हत्ती ज्या मोरयाच्या हातातल्या अंकुशावर चालतात त्याला विनायक असं म्हणतात. म्हणून सगळ्यात मोठे दोन हत्ती कोणते समोर उभे ठेवलेले? एक म्हणजे महाकाल आणि दुसरी म्हणजे मयुरा. त्यांच्यापेक्षा मोठे कोणते हत्ती आहेत? हे सगळे अहंकाराधिक सगळे जे रोग, अहंकाराधिक सगळे जे राक्षस, तेच हत्ती. त्यांच्यावर ज्याचा अंकुश आहे, नियंत्रण आहे. अंकुशाचे दोन्ही उपयोग आहेत. एक तर माज उतरवणे आणि दुसरी गोष्ट पाहिजे तसं चालवणे. मारून नाही टाकत अंकुश, हत्तीला मारून नाही टाकत. अंकुश काय करतो? अंकुश पहिल्यांदा हत्तीचा माज उतरवतो, वरून रट्टा बसला की हत्तीच्या लक्षात येतं आपल्याला वाटते तसं वागून चालत नाही का, आपल्याला वाटेल तसं वागून चालणार नाही. असा मध्ये मध्ये जो दणका बसतो त्याला अंकुशाचा रट्टा समजत जा, झटका बसतो. आणि मग दुसरं सांगितलंय तो अंकुश उपयोगात कुठं आणला जातो? इकडून मारला की इकडे चल, इकडून मारला की इकडे चल नाही का. म्हणून हत्तीला सुद्धा पाहिजे तसं अंकुश वाला चालवत असतो. म्हणून तो मोरयाच्या हातातला अंकुश आपल्याला तमोगुणातून रजोगुणाकडे, रजोगुणातून सत्वगुणाकडे, सत्वगुणातून गुणत्रयातीताच्या रस्त्यावर नेतो. म्हणून भगवंताला अंकुशधारी म्हटलं, त्याला विनायक असं म्हटलं. पुढचं अत्यंत सुंदर नाव भगवंताचं सांगायला सुरुवात केली. वेदाः पुराणानि महेश्वरादिकः शास्त्राणि योगेश्वरदेव मानवाः नागासुराः ब्रह्मगणाश्च जंतवो ढुंढंती वंदे त्वथ ढुंढिराजकम. हे सगळं ज्याचं ढुंढण करतात याचा अर्थ ज्याला शोधत राहतात. कोण कोण? तुम्ही आम्ही सोडून द्या. कोणी कोणाची यादी दिली? वेदाः. सगळे वेद कोणाला शोधतात? मोरयाला. सगळे वेद मागे कोणाच्या लागलेत? मोरयाच्या. सगळ्या वेदांना शोधून काढायचं अंतिम तत्व काय? त्याचं उत्तर आहे मोरया. नुसते वेदच नाही, वेदाः पुराणानि. म्हणून पहिल्यांदा सांगताना सांगितलं होतं 18च्या 18 पुराण एकट्या मोरयाचंच चिंतन करतात, कारण शेवटी शोधायचं तेवढंच आहे. ठीक आहे, 21 दिवस घालवले, 21 दिवस करून शोधलं. शेवटी काय शोधलं? एक नाव शोधलं. 21 पैकी कोणतंही घ्या, जे तुम्हाला आवडेल ते घ्या, जे तुम्हाला बरं वाटेल ते घ्या, कारण ते शेवटी 21 एकाच जागी पोहोचणार आहे. एकाच मोरयाचे नाव आहेत, तुम्हाला जे बरं वाटेल त्या पद्धतीने. म्हणून वेगवेगळे नावं सांगितले. वेदाः पुराणानि महेश्वरादिकः. बाकी त्यांचं सोडून द्या, सगळे महेश्वरादिक सुद्धा त्यांना शोधत असतात. ब्रह्मदेव विष्णू शंकर ज्यांना शोधत आहेत. महेश्वरादिकः शास्त्राणि. सगळे शास्त्र त्यांना शोधतात. योगेश्वर, जेवढे योगी आहेत तेवढे सगळे त्यांना शोधतात. देव, मानवाः, नाग, असुराः. नागही त्यांना शोधतायत आणि असुरही त्यांना शोधताय. तुम्ही म्हणाले हे सगळे लोक कशाला शोधतात? सगळेजण एकाच शब्दाला शोधतात. जेवढे लोक आत्ता इथं आपण बसलेलो आहोत एवढे सगळे लोक सगळे कामं जेवढे काय करतात कशासाठी करतात? एकच शब्द आहे, तो एक शब्द आहे आनंद. सगळी मेहनत कशासाठी करताय? आनंद मिळवण्यासाठी. पैसा तरी का मिळवताय? आनंद मिळवण्यासाठीच ना. घर तरी का बांधलं? आनंदासाठी. बायको पोरं कशासाठी? आनंदासाठी. सोडून द्या, रात्री झोपेत न कळत या कुशीवरचे त्या कुशीवर तरी का होता?
त्याचं उत्तर आहे आनंद मिळावा म्हणून एका बाजूला कळ लागलेली असते, दुसऱ्या बाजूला वळलं की बरं वाटतं. डोळ्याची पापणी मिटवण्यापासून ब्रह्मलोकाची प्राप्ती करेपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या मागे एकच हिशोब, आनंद मिळवणे. आणि आनंद कोणाजवळ आहे? त्याचं उत्तर आहे एकट्या मोरयाजवळ. आपण सगळे काय शोधतोय? आनंद शोधतोय. म्हणजे सगळे कोणाला शोधतोय? एकट्या मोरयाला शोधतोय. म्हणून ढुंढंती वंदे त्वथढुंढिराजकम. हे सगळे ज्याला शोधत राहतात, हे मोरया ते तुझं स्वरूप आहे. त्या असणाऱ्या ढुंढिराजाचं वर्णन केलं. पुढचा शब्द आपल्याला सांगताना भगवान शंकर सांगतायत, मायार्थ वाच्यो ही मयूर भावो नाना भ्रमार्थम प्रकरोति ते न. मयूर हा शब्द मायेसाठी वापरला जातो. एक स्तोत्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल 21 दिवस जे सांगितलं ते आलटून पलटून सगळं एकाच स्तोत्रात आलं. कारण हेच आलटून पलटून सगळे विषय सांगितले. मयूर शब्द मायेसाठी वापरला जातो. तो मयूर जसा अत्यंत चित्ताला आकर्षक असतो, तशीही माया सगळ्यांना आकर्षित करणारी असते. म्हणून शब्द वापरला मायार्थ वाच्यो ही मयूर भावो नाना भ्रमार्थम प्रकरोति तेन. नाना प्रकारचे भ्रमती निर्माण करते आणि सतत माणसाला खिळवून ठेवते. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर निर्वा, काहीतरी बरं होईल असं वाटत राहतं. पर्यंत प्रयत्न करत राहतो. आज नाही सुधारलं उद्या सुधारलं, उद्या नाही सुधारलं परवा सुधारल. समोरचं कोणी पोरग म्हणा बाप म्हणा, कारण बापाच्या दृष्टीने पोरग बिघडलेलं असते आणि पोराच्या दिशेने बाप बिघडलेला असतो. माणसाची रचनाच आहे नाही का. आणि कायम लक्षात ठेवा, कोणाच्या हिशोबामध्ये आपण कधीही आनंदी असू शकत नाही. कारण आनंद ही ज्याची त्याची विचित्र सापेक्ष रचना आहे. समजा तुम्ही ठरवलं की आई सांगते तसं वागायचं तर बापाला पटत नाही, आणि बाप सांगतो तसं वागायचं तर आईला पटत नाही. पोरांनी नेमकं वागायचं कसं? केवढी पंचायत आहे. पण व्यवहारात असंच चाललं आहे. मी यांच्यानुसार वागलो तर त्यांना आवडत नाही, त्यांच्यानुसार वागलो तर यांना आवडत नाही. नावं ठेवणारे दोन्हीकडे बसलेलेच आहेत. कोणीकडे गेलं तरी बरं ते दोघं याच्या समोर एकमेकाला सांगतात. हे केवढी अजब असतं ना. पोराच्या समोर आई जेव्हा सांगते तुझ्या बापाला काही कळत नाही, तेव्हा पोराच्या मनात बापाबद्दल किती आदर निर्माण होत असेल. आणि पोराला जेव्हा बाप सांगतो तुझ्या माय मूर्ख आहे, तेव्हा त्याच्या मनात आईबद्दल काय होत असेल. त्याला फक्त एवढंच कळतं की दोघंही मूर्ख आहेत, कारण हे दोघं मिळून मला घडवायच्या मागं लागली. केवढी पंचायत आहे. हे होतं असं, हे व्यवहारात सगळीकडे होतं. मग कोणी ना कोणीतरी तुम्हाला नावं ठेवणारच आहे. मी जर समजा उद्या व्यसनं करायला सुरुवात केली तर मला घरचे लोक नावं ठेवतील. नाही करायला सुरुवात केली, माझे अनेक मित्र मला नावं ठेवतात. तुला काय समजत नाही. इकडे 21 दिवस कुठे मोरगावात जाऊन बसत असते का? आमच्यासोबत मस्त ट्रिपला आला असता, किती मजा केली. त्यांची एन्जॉयच्या कल्पनाच वेगळ्या आहेत. प्रत्येकाची एन्जॉयची कल्पना ही वेगळी आहे. तुम्हाला कोण ना कोणीतरी नावं ठेवणारच आहे. इथं येऊन बसले तर तिथले नावं ठेवणार, आणि तिथं गेलो तर इथले नावं ठेवणार. आता फक्त मला एवढंच ठरवायचं आहे, मला नावं कोणी ठेवायचे. बिना नावं ठेवता जगणारच नाही आहे, लक्षात ठेवा. नावं आपल्याला ठेवल्या जाणारच आहेत. आपल्याला लोक चिडवणारच आहेत, आपल्याला लोक टिंगल करणारच आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे फक्त ती कोणी करायची. आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. कोणीतरी टिंगल करणार आहे या वाक्याचा अर्थ कोणीतरी चांगलंही म्हणणार आहे. का त्यातलाच उलटा अर्थ आहे. ज्यांच्या मनानुसार मी वागत नाही ते माझी टिंगल करणार या वाक्याचा अर्थ ज्यांच्या मनानुसार वागलो ते माझं चांगलं म्हणणार की नाही. ते टिंगलवाले जाऊ द्या सगळे. चांगलं कोण म्हणताय ते समजून घ्या. चांगलं म्हणणारे एखादे दारुडे मित्र असावेत, की चांगलं म्हणणारे एखादे व्यासपीठावरचे आचार्य असावेत. हे ज्याला कळतं त्याला माणूस म्हणतात. चांगलं मला कोणी म्हणावं अंकुशधारी महाराजांनी, चांगलं मला कोणी म्हणावं योगींद्रांनी, चांगलं मला म्हणावं मोरया गोसावींनी. बाकीच्यांच्या सर्टिफिकेटची आपल्याला गरज नसली पाहिजे. हे समजणे याचा विचार आपल्यासमोर सांगितला. पण हे नेमकं समजत नाही. बाकीच्यांच्या सगळ्यांचे सर्टिफिकेट आई काय म्हणल, बाबा काय म्हणल, आयुष्यभर याच्यात जाते. एक मस्त कार्टून माझ्या याच्यावर आलं होतं. एक लहानसं पोरग डोक्यावर असा हात ठेवून काही समजे ना म्हणे, ते आई सारखी म्हणते म्हणे 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. ते 4 लोक कोणते ते काही सापडून नाही राहिले म्हणे. ते लहानशा लेकराला प्रश्न आहे. त्या लहानशा लेकराला सोडून नाही. मलाही आजपर्यंत तोच प्रश्न पडला आहे. 4 लोक काय म्हणतील. अरे काय म्हणतील, काही म्हणत नाही कोणी. कोणाला फुरसत आहे तुम्हाला काही म्हणत बसायची. जे ते आपापल्या व्यापात त्यांचंच त्यांना समजत नाही आहे. त्यांनी काय म्हणायचं याचा विचार नाही. म्हणायचं असेल तर वाईट वाटावं. योगींद्रांनी जर वाईट म्हटलं तर मग वाईट आहे.
तुम्ही म्हणाल ते कशाला येऊन म्हणणार आहे, ते प्रत्यक्ष येऊन नाही म्हणणार, मुद्गल तुम्हाला प्रत्यक्ष येऊन नाही म्हणणार, त्यांनी आधीच म्हणून ठेवलं आहे याच्यात बसणारा असेल तर चांगला आणि याच्यात बसणारा नसेल तर वाईट, संपला विषय. योगींद्रांनी मला चांगलं म्हणावं, मुद्गलांनी मला चांगलं म्हणावं, बाकी त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कारण ते सर्टिफिकेट त्यांच्याच इतके फालतू असतात. फालतू माणसांचे सर्टिफिकेट फालतूच की नाही, साधा हिशोब आहे. नश्वर जगातले सर्टिफिकेटही नश्वर असतात, हे कळलं पाहिजे. सर्टिफिकेट अविनाशी असावं, आणि सर्टिफिकेट कोणतं असावं? योगींद्रांनी दिलेलं सर्टिफिकेट अविनाशी असतं. मत्तुल्यो गाणपाचार्यो भविष्यसि न संशय, याला डिग्री म्हणतात. व्यवहारात मिळतात त्या पुंगळ्या, डिग्र्या नाहीत ना, म्हणून तर ते विद्यापीठवाले आमची डिग्री पुंगळी करूनच देते, नाही का, फुंकायच्याच कामाचं आहे, काही उपयोग नाही. आला वारा इकडून तिकडं, फुंकणीचा वापर कुठं असतो, नाही का, ते शब्द आहे ना आपल्याकडे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, मराठीमध्ये आहे. तसं आपण सगळेजण ऐकतो, आणि भगवंताने अशी एक फुंकणी आपल्याला देऊन ठेवली आहे. कोणती? आरपार असलेली. एक इकडं दिलं, एक इकडं दिलं. काय मस्त रचना आहे. कालपर्यंत जेवढं ऐकलं, श्री गणेश अर्पणमस्तु, नाही का, काही न ऐकता हा मोकळा. कारण एकमेकाच्या समोर दोन कान आहे, या कानातून आलं, त्या कानातून बाहेर गेलं. त्याला म्हणतात नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेले वारे. अशी अवस्था नसावी. अशी अवस्था जी करते तिला माया असं म्हणतात. ती नाना प्रकारचे भ्रम निर्माण करते. मी माणूस आहे, मी श्रेष्ठ आहे, मी पैसेवाला आहे, मी असा आहे, मी तसा आहे, सगळे सारखेच आहेत, नाही का. एक मस्त प्रकार होता. एक साधू महाराज एका स्मशानात जाऊन पोहोचले. नुसतेच जाऊन नाही पोहोचले, तिथं बसून ती चितेची राख अशी काढत होते, नाही का. इकडून तिकडे चिवडत बसले होते. लोक येऊन पोहोचले. गावचा एक अत्यंत मोठा सावकार मेला होता, गडगंज संपत्ती असलेला माणूस मेला होता. हे त्याची चितेची राख अशी करत बसली होती काडी घेऊन. आश्चर्य वाटलं लोकांना. लोकांनी विचारलं, महाराज काय करत बसलाय? म्हणे काही नाही, काय वेगळा फरक आहे ते पाहतोय. काल एक माणूस गरीब मेला, लोकांनी त्याला वर्गणी करून जाळला, त्याची चिता तशीच आहे आणि याची चिता तशीच आहे, फरक काहीच नाही आहे. जे जे काय मिळवलं म्हणून सांगितलं, काही उरत नाही. शेवटी तुमची माझी इस्टेट किती? त्याचं उत्तर आहे 1.5 पोतं राख. शेवटी तेच राहणार. मिळवू नका असं नाही, सगळं मिळवा, पण ते सगळं मिळवताना लक्षात ठेवा, हे काही सोबत येणार नाही आहे. जे सोबत येणार नाही त्याच्यात किती अडकायचं कळलं पाहिजे. पण गंमत अशी असते, सांगणेवाले सांगतात, ऐकणेवाले सांगतात, आणि मग लोक टिंगल करतात. कारण परत दोडीकडे पडत नाही म्हणून लोक टिंगल करतात. सोबत काही येत नाही असं म्हणणारी जाताना सगळं सोबत घेऊन जातात म्हणे. हे मोठी पंचायत असते. नसलं पाहिजे. हे सगळं असावं, हे सगळं वापरावं, पण लक्षात ठेवायचं हे वापरायसाठी आहे. होडीतून पलीकडे गेलं की होडी सोडायची असते. ते सूत्र कायम लक्षात ठेवायचं. ही होडी आपली आहे, ती कायम पकडून ठेवावी असं ज्यांना वाटतं. आणि कायम लक्षात ठेवा, जवळच्या होड्या सोडल्याशिवाय दुसरं काही मिळत नसतं. फार पहिल्यांदीच गोष्ट आहे, त्या काळात माझ्याजवळ एक लुना होती. इतकी सामान्य होती की दोघं मिळून आम्ही बसलो तर गाडी चढत नसे, उतरावंच लागे एकाला कोणाला तरी. अशा अवस्थेतली लुना होती. पण जिकडं पाहिजे तिकडं मी ती घेऊन जात होतो, गावातल्या गावात. पण मला एक दिवस दुसऱ्या गावाला जायची इच्छा झाली. शेवटी मी स्टँडवर गेलो, मग माझ्या डोक्यात कल्पना आली, आता लुनानी गेलो तर जमते का? त्याचं उत्तर आहे नाही. मग मला एस टी पकडावंच लागते. मग मी काय करतो? त्याचं उत्तर आहे शेवटी लुना सोडतो. लुना सोडल्याशिवाय एस टीत बसता येत नाही. कळलं का लक्षात? लुना माझी की नाही? माझीच. चांगली की नाही? बिलकुल चांगली. पण ती जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत एस टी महामंडळ मिळत नाही. आणि मग एस टी प्रवास केला होता मी एक दिवस गमतीने. मला प्रवासाची मोठी गंमत वाटली. वणीवरून आमच्या निघालो आणि वर्धेला जाऊन पोहोचायचं होतं. 3 प्रकारचे वाहनं वापरले. घरून ॲटोत बसून निघालो, एस टी स्टँडपर्यंत आलो. अंतर फक्त 1.5 किलोमीटर. त्यांनी रुपये घेतले 15. त्यावेळीचा विषय. त्यांनी रुपये घेतले 15. मग मी एस टीत बसलो. तिथून वरोरा नावाचं गाव आहे 27 किलोमीटरवर. तिथपर्यंत गेलो. तिकीट होतं 15. मला मोठी गंमत वाटली. म्हणजे 1.5 किलोमीटरला मी 15 दिले. पुढं मी तिथून उचललो, 27 किलोमीटरपर्यंत गेले, 15 दिले. तिथून मी रेल्वेत बसलो आणि वर्धेला जाऊन पोचलो. अंतर जवळजवळ 125 किलोमीटर. तिकीट 15च. काय गंमत होती.
अरे म्हटलं हे तर फारच मजेदार प्रकार आहे. मी प्रत्येक वाहनातून येत होतो, पण लक्षात ठेवा पुढचं वाहन मोठं पकडत होतो. पहिलं रिक्षा वाहन छोटं होतं, 15 रुपये लागले, पण नंतरचं वाहन एसटी मोठं होतं, कमी तिकीट लागलं. दिसायला 15 जरी सारखे असले तरी यांनी 1.5 किलोमीटर पोचवलं, त्यांनी 27 पोचवलं. पुढचं वाहन त्याच्यापेक्षा मोठं होतं. रेल्वे आणखीन मोठं वाहन होतं. आणि गंमत तुम्हाला आणखीन लक्षात आली का? ॲटोत जेवढे धक्के बसत होते तेवढे काही एस टीत बसले नाही, आणि एस टीत जेवढे बसत होते तेवढे रेल्वेत बसले नाही. कारण वाहन पुढचं पकडलं की झटके कमी बसतात. मग सगळ्यात मोठं वाहन कोणतं? त्याचं उत्तर आहे मुदगल. एकदा बसून पहा, झटकेच लागत नाहीत, शांत जातं. पण पुढचं वाहन पकडलं तर आपण पुढचं वाहन पकडतच नाही. आपल्याला फक्त फलश्रुतीचेच वाहनं पकडायचे आहेत. आणि फलश्रुती ग्रंथाच्या शेवटी असते. फलश्रुती कायम ग्रंथाच्या शेवटी असते, आणि शेवटी बसणाऱ्याला झटके जास्त बसतात. एसटीत बसून पहा, एस टीचा नियम असतो. एस टीमध्ये मी पूर्वीच्या काळी जेव्हा प्रवास करायचो, आजकाल भगवंताच्या कृपेने काम पडत नाही एस टीमध्ये, पण अगदी शेवटच्या सीटवर बसा, प्रत्येक झटकाने तुम्हालाच झटका बसलेला असतो. तुम्ही उडत प्रवास करता. मग मला लक्षात येतं नाही, फार त्रास होतो. मग सोपा उपाय असतो. मी काय करतो माहिती आहे का? हळूहळू पुढच्या सीटवर जातो. सगळ्यात पुढच्या सीटवर जाऊन बसलो. मला धक्का बसणं बंद झालं, पण एक वेगळी दृष्टी मिळाली. कारण त्यावेळेला मी ड्रायव्हरच्या अगदी मागे जाऊन बसलो होतो. कायम लक्षात ठेवा, जर झटके न खाता जायचं असेल तर ड्रायव्हरच्या जवळ बसावं. अख्ख्या विश्वाचा ड्रायव्हर मोरेश्वर बसलाय, त्याच्या जवळ बसलं की झटके लागत नाहीत. पण आपण ड्रायव्हर पासून दूर, मग का झटके? आता दुसरा काय उपाय आहे? जेवढे त्याच्यापासून दूर राहाल तेवढे झटके. हे झटके जी निर्माण करून देते तिला माया असं म्हणतात. भगवान शंकर आपल्याला सांगतायत, माया अर्थवाच्यो मयूरो भावा नाना भ्रमार्थम प्रकरोति तेन तस्मात् मयूरेश मथो वदंती नमामि मायापतिमा असं म्हणतात. म्हणून याला मयूरेश म्हणतात, कारण या मायेला तो चालवत असतो, त्याची सत्ता चालते. पुढे लंबोदर शब्दाचा अर्थ सांगितला, जो आपण वारंवार वापरला. यस्योदरात विश्वमिदं प्रसूतं ब्रह्माणि तद्वज्जठरे स्थितानि अनंतरूपम जठरम हि यस्य लंबोदरंतं प्रणतोस्मि नित्यम. ज्याच्या उदरातून अनंत विश्व जन्माला येतात, ज्याच्या उदरात अनंत विश्व राहतात, ज्याच्या उदरात अनंत विश्व विलीन होतात, त्यांना लंबोदर म्हणतात. लंबोदर शब्द आपल्याला भगवान शंकरांनी सांगितला. पुढे शब्द सांगताना सांगतायत, जगद गलाधो गणनायकस्य गजात्मरम ब्रह्मशिरम परेशम तयोश्च योगे प्रवदन्ति सर्वे गजानंतं प्रणमामि नित्यम. गळ्यापासून खालचा जगत गलाधो, गळ्याच्या अध म्हणजे खालचा भाग, त्यांचा जग स्वरूपाचा आहे, म्हणून तुमच्या माझ्यासारखा आहे. पण गळ्याच्या वरचा त्यांचा भाग गज स्वरूपाचा आहे, म्हणजे आपल्यासारखा नाही आहे. म्हणजे अविनाशी निर्गुण निराकार परब्रह्मस्वरूप हेच मोर्याचं मस्तक आहे. असं ज्याचं आनन शब्दाचा अर्थ सांगितला, ओळखण्याचं माध्यम. या निर्गुण निराकार शुद्ध परब्रह्मरूपात ज्यांना ओळखता येतं त्यांना गजानन म्हणतात. असं गजानन शब्दाचा सुंदर अर्थ सांगितला. पुढचा अर्थ सांगताना आपल्या समोर हे भगवान शंकर म्हणतायत, दीनार्थवाच्यः त्वथैर जगद्भो. दीन श्लोकांकरता हे असा शब्द वापरला जातो. हे म्हणजे दीन कोणाला म्हणतात? आपल्याकरता शब्द आपण व्यवहारात शब्द चुकीच्या अर्थाने वापरतो. ज्याच्याजवळ बिचाऱ्याजवळ काही नाही त्याला दीन म्हणतात. दीन तो अर्थ नाही आहे, तो गरीब झाला, तो भिकारी झाला. दीन कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे, ज्याच्याजवळ असून वापरता येत नाही त्याला दीन म्हणतात. म्हणजे काय? घरामध्ये सगळं भरलेलं आहे आणि याला खाता येत नाही त्याला दीन म्हणतात. पलंग मोठा टाकलेला आहे आणि ज्याला झोप लागत नाही त्याला दीन असं म्हणतात. सगळं भगवंतांनी दिलेलं आहे आणि चांगलं वापरता येत नाही त्याला दीन असं म्हणतात. याचा अर्थ पाय दिलेले असून प्रदक्षिणा करावं वाटत नाही त्याला दीन म्हणतात. हात असून आरती म्हणावं वाटत नाही त्याला दीन असं म्हणतात. डोळे असून मुद्गल वाचावं वाटत नाही त्याला दीन असं म्हणतात. कान असून ऐकावं वाटत नाही त्याला दीन असं म्हणतात. बाकीचे फक्त गरीब परवडले, दीन नाहीत. दीन याचा अर्थ असून वापरता न येणे.
आणि ही अवस्था संसारातल्या सगळ्या गोष्टींची असते. कायम लक्षात ठेवा, माणसं सगळ्या संसारातल्या गोष्टी गोळा करतात, पण भगवान मध्ये मध्ये अशी रचना सांगत असतो की अरे बाबा, गोळा केलेल्या वस्तूंनी तुला सुख मिळणार नाही, कारण घरामध्ये साखर किती असली तरी तुला डायबिटीस आहे, म्हणजे त्या साखरेचा कवडी उपयोग नाही. घरात पलंग किती मोठा असला तरी तुला सिप्डिक्स आहे, त्या काही पलंगाचा उपयोग नाही. जगातले सगळेच पदार्थ असे आहेत की ज्याला कळतं त्याला खरा डायबिटीसवरचा उपाय कळतो, कारण त्याला आतला गोडवा मिळतो. आणि असा आतला गोडवा मिळाला की मग बाहेरून घ्यायची गरज नाही. डायबिटीसवर उपाय सगळ्यात सुंदर. वास्तविक गोड नाही चालत. का ज्यांना ज्यांना मधुमेहासारखा रोग आहे त्यांना गोड चालत नाही, पण त्यांना चालणारी एक गोड गोष्ट आहे. कोणती? गजानन गजानन गजानन. कारण त्याच्या इतकं गोड काही नाही. सगळ्या संतांनी सांगितलं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंता तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे. आणि गंमत या नावाची ही आहे की हे किती वाचलं तरी किंवा किती घेतलं तरी यांनी काही डायबिटीस होत नाही. व्यवहारातल्या गोष्टींनी त्रास होणार आहे, भगवंताच्या गोष्टींनी आनंद मिळणार आहे, हे कळण्याचा हिशोब आपल्यासमोर भगवान सांगतायत. भगवान शंकर सांगतात दीन तो ज्याच्याजवळ असून वापरता येत नाही, जीभ असून ज्याच्या मुखातून नाव निघत नाही त्याला दीन असं म्हणतात. दीनार्थवाच्यम त्वथैर जगद्गो ब्रह्मार्थवाच्यो निगमेश्वरंबहा. उलट्या बाजूला ब्रह्मला रंब असं म्हणतात. तत्पालकश्च तयोर प्रयोगे हे रंबमेकं प्रणमामि नित्यम. अशा स्वतःच्या दीनतेला ज्याला ब्रह्मत्वामध्ये म्हणजे आनंदात परिवर्तित करता येतं त्याला हेरंब असं म्हणत असतात. विश्वात्मकं यस्य शरीरमेकं तस्माच्च वक्रम परमात्मरूपम. यांचं शरीर जे आहे ते विश्वात्मक असलेलं आहे, या सगळ्या रचनेचं आहे. आणि मुख मात्र मोर्याचं त्यापेक्षा वक्र म्हणजे वेगळं आहे, म्हणून मोर्याला तुंडम तदेवम हि तयो प्रयोगे तम वक्रतुंडम प्रणमामि नित्यम. जगापेक्षा वेगळं त्यांचं तोंड आहे म्हणून त्यांना वक्रतुंड असं म्हणतात. माता पितायम जगताम परेशा तस्यापि माता जनकादिकम न. हा सगळ्या जगाचा माता पिता आहे, शिव हरी रवी ब्रह्मजनकम. पण त्याचा ना कोणी माता ना कोणी पिता. श्रेष्ठम वदंते निगमः परेशम तम ज्येष्ठराजम प्रणमामि नित्यम. म्हणून त्यांना ज्येष्ठराज असं म्हणत असतात. हे देवी गंगे, मी त्या ज्येष्ठ राजाला नेहमी नमस्कार करतो असं भगवान शंकर सांगतायत. पुढचा अर्थ नावाचा अर्थ सांगतायत. नाना चतुस्थम विविधात्मकेन संयोगरूपेण निजस्वरूपम पूर्यस्य सा पूर्ण समाधिरूप स्वानंदनाथम प्रणमामि चातः. नाना अशा प्रकारच्या 4 रूपांमध्ये ही माया विभागलेली असते, जिला सत असत समनेती असं म्हणतात. या 4चं एकत्रीकरण जे त्याला स्वानंद म्हणतात, त्याचा जो नाथ त्या पूर्ण समाधी रूप असणाऱ्या स्वानंदनाथाचं मी प्रणमाम करत असतो. मनोरथान पूरयतीह गंगे. हे गंगे, तो सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करतो. सगळ्यांचे याचा अर्थ जगातल्या सगळ्यांचे नाही, कारण ते शक्य नाही. माझं मनोरथ आहे माझ्या घरातले पैसे माझ्या घरात राहावेत. चोराचं मनोरथ आहे माझ्या घरातले पैसे त्याला मिळावेत. सगळ्यांचं मनोरथ पूर्ण कसं होईल? एक तर माझं होईल, नाही तर चोराचं होईल. दोघांचं कसं होईल? मग कोणाचं मनोरथ पूर्ण करायचं? संतांनी नेमकं समजून घेतलं. पहिले संत म्हणाले बोलताना जगी सर्वासिनी ववावे. समर्थांनी सांगितलं जगी सर्व लोकासी रेनी ववावे, नाही का? बोलताना ते मनाच्या श्लोकात सांगून जातात जगी सर्व लोकासी रेनी ववावे. नंतर समर्थांनी चिंतन केलं शक्य नाही आहे, सगळ्यांना बरं वाटणं शक्य नाही, म्हणून शेवटी पुढं येतात आणि स्वतःत बदल करून सुधारणा करून सांगतात जगी सज्जनानी ववावे. बाकीचे गेले उडत, नाही का? सगळ्यांना भानगडीत पडू नको, सज्जनांना बरं वाटेल असं कर. सगळ्यांना बरं वाटेल असं वागता येत नाही, कारण एक तर मुद्गलाला बरं वाटेल, नाही तर घरातल्यांना बरं वाटेल. कारण हा मुद्गल वाचत बसला तर घरात त्यांना आनंद कसा भेटेल? दोघांपैकी कोणाला तरी एकालाच बरं वाटणार आहे. मग कोणाला वाटावं? त्याचं उत्तर आहे मुद्गलाला बरं वाटावं. आणि ज्यांना मी मुद्गल वाचतोय यांनी बरं वाटत नसेल त्यातल्या कोणालाही बरं वाटायची गरज नाही, हे आपल्या कल्याणाने समजावून सांगितलं, नाही का? हां, त्याचा आनंद ज्यांना मिळत असेल त्यांना निश्चित आनंद मिळवावा, कारण त्यांच्यासोबत तो आनंद वाढवावा. ती रचना भगवान शंकर आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत
नानाचतुस्थं मनोहर्थान् पुरति ह गंगे चराचराणां जगतां परेशं ततो गणेशं प्रबदंती चाशा प्रपूरकं तं प्रणमामि नित्यं. तो सगळ्यांच्या आशा म्हणजे इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याला आशा पूरक असं म्हणत असतात. भगवंताच्या त्या सुंदर नावाचा अर्थ सांगितला. वरैहि समास्थापितमेव सर्वं विश्वं तथा ब्रह्मविहारिणाच अतःपरं विप्रमुखा वदन्ति वरप्रदं तं वरदं नतोस्मी. तो सगळ्यांना वर देतो म्हणून त्यांना वर द असं म्हणतात. द म्हणजे देणारा. अथर्व शीर्षांनी वापरलेलं सगळ्यात शेवटचं नाव आहे वरदमूर्तये नमः. संपतं तिथं अथर्व शीर्ष. का? कारण आता तो वर देतो. कशाचा? काय देईल त्याचं उत्तर सांगितलं. जे त्याच्याजवळ आहे ते देईल. त्याच्याजवळ काय आहे त्याचं उत्तर आहे आनंद. नाही का? मोरयाजवळ काय भरलेला आहे? फक्त आनंद. आतून बाहेरून आनंद भरलाय म्हणून तर त्यांनी हातात मोदक घेतलाय. त्या शब्दाचा अर्थच आहे मोद म्हणजे आनंद, क द म्हणजे देणारा, मोदक क म्हणजे करणारा. आपलं आयुष्य आनंदी करून टाकतो असा प्रसाद मोरया देतो. त्याला आशा पूरक असं म्हणत असतात. पुढचा शब्द आपल्याला भगवान शंकर सांगतायत मायामिदं सर्वमिदं विभाती. हे सगळं जग जे आहे ते मायामय असलेलं आहे. मिथ्या स्वरूपम भ्रमदायकं च. या सगळ्या जगात मिथ्या म्हणजे खोटसपणे आहे, भ्रमदायक असलेलं आहे. तस्मात् परम ब्रह्म परम वदंती. त्याच्यापेक्षा ब्रह्म वेगळं आहे आणि हे सगळं मायेच्या मध्ये असलेलं जे सूत्र त्याला कट असं म्हणतात. तो कट म्हणजे वाकडेपणा ज्याच्यातून गळून जातो त्याला विकट असं म्हणतात. भगवान शंकर सांगतायत सत्यम एनम परेशम विकटम नमामि. त्या ब्रह्मस्वरूप असणाऱ्या विकटाला मी चिंतन करतो. चित्तस्य प्रोक्ता मुनिभि पृथिव्यो नानाविधायोगिभिरे गंगे तासां सदा धारकएव वंदे चम वंदे च धरणी धर्मादिभूतम. या चित्ताच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था त्यालाच धरणी असं म्हटलं कारण त्याच्या आधारावर आपण जगत असतो. या सगळ्या वृत्तींना जो मोरया धारण करतो त्याला खऱ्या अर्थाने धरणीधर असं म्हणत असतात. विश्वात्मिका ब्रह्ममयी ही बुद्धी तस्या विमोह प्रदिकाच सिद्धी ताभ्याम सदा खेलती योगना तम सिद्धी बुद्धी शमथो नमामि. या विश्वात्मिका असणाऱ्या ब्रह्ममयीला बुद्धी असं म्हणतात आणि या विश्वामध्ये जी भ्रम निर्माण करते तिला सिद्धी असं म्हणतात. त्या दोघींच्या सोबत जो खेळत असतो त्यांना सिद्धी बुद्धी पती नाथ असं म्हणत असतात. म्हणून मी त्याचं स्मरण करतो. असत्य सत्य साम्य तुरीय नैजग निवृत्ती रूपा आणि विरच्च खेलका. मग तो असत रूपामध्ये विश्व निर्माण करतो, सद्रूपामध्ये त्याचं चैतन्य निर्माण करतो, समरूपात हे दोन्ही निरर्थक आहे हे सांगतो आणि नेती रूपात यातून कशातूनही आनंद मिळत नाही हे सांगतो. हे सगळे खेळ करणारा तो या सगळ्यांचा पती असतो. या सगळ्यांना ब्रह्म म्हणतात म्हणून त्याला ब्रह्मणस्पती म्हणतात. अमंगलम विश्वमिदं सहात्वभे. हे सगळं विश्व अमंगल आहे. या सगळ्या विश्वात अमंगलता भरलेली आहे कारण हे सगळं विश्व नष्ट होणार आहे. अमंगल किती आहे बोलताना सांगितलं होतं हा देह प्रचंड अमंगल आहे. इतका अमंगल की वरतून गंगा ओतली तरी खालून मूत्रच बाहेर पडणार आहे. इतकी ही फॅक्टरी खराब आहे. दुसऱ्या बाजूला ही इतकी अमंगल आहे की आज भलेही त्याच्या पाया पडत असाल एक दिवस हात लागला तर आंघोळ करावी लागते. इतका हा अमंगल आहे. या अमंगल असणाऱ्या विश्वाला या अमंगल असणाऱ्या देहाला अमंगलम विश्वमिदं सहात्मभिर योग संयोग युतम प्रणश्वरम ततः परम मंगल रूपधारकम नमामि मांगल्यपतिम सुशांतिदम. या सगळ्या अमंगलाच्या पलीकडं पोचायचं असेल तर मंगल मूर्ती शिवाय परिणाम दुसरा मार्ग नाही. आणि एकटा एक माझा मोरया मंगल मूर्ती आहे. तो मंगल मूर्ती आहे हे कायम लक्षात ठेवा कारण या शब्दावरच आपला विश्वास नसतो. म्हणून नाना प्रकारच्या शंका येतात. एक शंका ठरलेली विचारल्या जाते उजव्या सोंडेचा गणपती. ते मंगलमूर्तीचं स्वरूप समजून घ्या. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो. आमचे पिताश्री फार मस्त सांगायचे अरे म्हणे त्यांनी उजवा हात वर केला तर कडक आणि डावा हात वर केला तर नरम. असं काय असतं का? मोर्यानी सोंड कुठं करायचे तो मोर्याचा प्रश्न आहे ना. तो उजवा कडक असतो ना डावा नरम असतो. मोर्या मोर्या असतो. तो कधीही कोणाचं अमंगल करतच नाही कारण तो मंगलमूर्ती असतो. त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण झाला की मगाची भ्रुशुंडी आठवा अर्ध गेलं.
तो हिशोब आपल्याला सांगतायत. म्हणून मंगलमूर्ती शब्द सांगितला. पुढचा शब्द आपल्याला सांगताना सांगतायत सर्वत्र मान्यम सकलाभभासकम सुज्ञैः शुभाशुभादिपूजितम पूज्यम न तस्माद निगमादि संज्ञम तम सर्वपूज्यम प्रणतोस्मि नित्यम. हे सगळ्यांना मान्य असलेलं तत्व, सगळ्यांनी ज्यांचं पूजन केलं असं तत्व असल्यामुळे मोर्याला सर्वपूज्य म्हणतात. भुक्तिंच मुक्तिंच प्रददाति तुष्टौ. एकदा प्रसन्न झाला की भुक्तीही देतो, म्हणजे या विश्वातला आनंद देतो आणि मुक्तीही देतो. दोन्ही एकत्र मिळण्याची बाकीकडे सोय नाही. भगवान विष्णू प्रसन्न झाले, लक्ष्मी देऊ शकतील, विश्वातला आनंद सगळा जो आहे तो देऊ शकतील. भगवान शंकर प्रसन्न झाले, वैराग्य देऊ शकतील. ते पैसा देणार नाहीत, त्यांच्याजवळ नाहीच. असतं तर कशाला चिता भस्म लावून बसले असते, नाही का? असतं तर कशाला साप घालून बसले असते. त्यांच्याजवळ पैसा असता तर जरा चांगले कपडे घेतले नसते का? हरण त्या वाघाचं कातडं, हत्तीचं कातडं हे काय पांघरायची गोष्टी आहेत का? पण नाहीच आहे. नाही याचा अर्थ असून वापरायचे नाही आहेत, नाही का? त्या कैलासाचा विषय सगळा आपण पाहिला. तसं सगळ्यांजवळ काय काय द्यायचं ठरलेलं आहे. भगवान विष्णू तुम्हाला ऐहिक सुख देऊ शकतात, भगवान शंकर तुम्हाला पारलौकिक सुख देऊ शकतात. म्हणून तुमच्या लक्षात येईल जगात सगळ्यात जास्ती उपासना कोणाची? विष्णूची. का? कारण लोकांना लक्ष्मीच पाहिजे, मुक्ती पाहिजे कोणाला आहे. म्हणून विष्णूची उपासना सगळ्यात जास्ती. उलट्या बाजूला ज्यांना लक्ष्मी नको आणि ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, ते सगळे संन्यासी विष्णूंची उपासना कमी, शंकराची जास्त. कारण त्यांना वैराग्य पाहिजे. तुम्ही म्हणाला मला दोन्ही पाहिजे. असे जे काय अद्वितीय पोरं असतात, कारण काही पोरं असतात ना, आई विचारते चॉकलेट देऊ का खेळणं देऊ? तो म्हणतो एक काम कर, चॉकलेट तोंडात आणि खेळणं हातात दे, नाही का? असतात काही असे सुंदर पोरं, शहाणे पोरं. आपण असलो पाहिजे असे. दोन्ही पाहिजे मला, हेही पाहिजे तेही पाहिजे. उपाय काय? त्याचं उत्तर हे दोन्ही ज्याच्याजवळ असतं त्याला भुक्तिंच मुक्तिम. दोन्ही मिळू शकतं. सिद्धी पण देऊ शकतो, बुद्धी पण देऊ शकतो. भुक्तिंच मुक्तिंच प्रददाति तुष्टौ. प्रसन्न झाल्यानंतर भक्तिप्रियो हे निज विघ्नहाच. तो भक्तिप्रिय आहे असलेला मोरया सगळ्या निज लोकांचं, म्हणजे आपल्या लोकांचं विघ्न दूर करतो. पण त्याला आपण आपले वाटलो पाहिजे. त्याला, आपल्याला नाही, त्याला आपला वाटला पाहिजे. अशांचे विघ्न दूर करतो. भक्त्या विहीनाय ददाति विघ्नान. फार महत्त्वाचं सूत्र सांगितलं. ज्यांच्याजवळ भक्ती नसते त्यांना नाना प्रकारचे विघ्न मोरया देत असतो. विघ्नान तम विघ्नराजम प्रणमामि नित्यम. असं मी त्याला विघ्नराज स्वरूपात चिंतन करत असतो. भगवान शंकर देवी गंगेला एवढं सगळं समजावून सांगतात आणि मग शेवटचं सूत्र आपल्याला सांगतायत नामार्थयुक्तम कथितम प्रियेते. हे प्रिये, मी तुला भगवान गणेशांचं हे अर्थासकट सांगितलं. विघ्नेश्वर परम रहस्यम त्रिसप्त नामना हृदयो हि नरो यो ज्ञात्वा परम ब्रह्ममयो विदेही विदेह. अशा प्रकारचं मी तुला सूत्र सांगितलं. हे 21 नावं, हे 21 घे. 21 पैकी जे आवडल ते घे, पण एक कुठलं तरी नाव घेत राहा. एकाच नावाने उरलेले सगळं मिळणारच आहे, कारण ते त्याचेच नाव आहेत. जगात सुखाने जगणे आणि ज्या दिवशी देह सुटेल त्या दिवशी स्वानंद मिळवायचा असेल तर शब्द एकच, नाव एकच, उपाय एकच. गजानन गजानन गजानन. बाकी उद्या 2 मिनटं मात्र थांबा. काही सूचना आहेत त्या मिळतील आणि मग बाकी आपण इथून उठा.